स्वतः सुद्धा अन्न तयार करू. तर हे जीवाणूंचं काम झालं. आणि त्याचबरोबर निसर्गाने एक अशी पण यंत्रणा करून दिलेली आहे की आपल्या शेतामध्ये मित्रकिडींचं पण निसर्गानं अस्तित्व ठेवलेलं आहे. ही यंत्रणा खूप सुंदर काम करत असते. हानिकारक बुरशी नष्ट करण्यासाठी मित्र बुरशी सुद्धा आपल्याकडे दिलेली आहे, जसं ट्रायकोडर्मा आहे. खरं ट्रायकोडर्मा तुमच्या शेतामध्ये कधी येणार आहे, ज्यावेळेला तुम्ही तणनाशकाचा वापर बंद करणार त्यावेळेला. आता या तणनाशकाचा वापर बंद करणार या बाबतीत आपण प्रश्नोत्तराच्या कालावधीमध्ये परत एकदा सविस्तर चर्चा करू की तण येणं गरजेचं आहे का, त्याचं काम कसं चालतं. आता आपण या गोष्टींवर चर्चा करू, या गोष्टींवर माहिती घेऊ की हे काम कसं चालतं. आता ही मित्र कीड म्हणजे काय, तर बऱ्याच शेतकऱ्यांना माहीतच नाही की आपल्या शेतात जी कीड येते ती मित्र कीड आहे का शत्रू कीड आहे. सुरुवातीला तुमच्या शेतामध्ये ज्यावेळेला प्रादुर्भाव होतो त्यावेळेला मित्र किडीचं पहिला आगमन झालेलं असतं आणि आपण त्यावेळेलाच केमिकलचा वापर करून त्या किडीला नष्ट करून टाकतो. तर ह्या गोष्टी पण समजून घेणं गरजेचं आहे. आता या सायकलमध्ये आपण हस्तक्षेप करतो. आपण म्हणतो की त्या पिकाला याची गरज आहे. खरं तर त्याला काही गरज नसते. कुठल्याही जंगलामध्ये पहा, कुठल्याही जंगलामध्ये जर गेलात आणि तिथली एक 4 पानं तोडून तुम्ही लॅब टेस्टला द्या. तुम्हाला त्या वनस्पतीला, तुम्ही ज्या झाडाची वनस्पतीची पानं तोडलेली आहात, त्याला कुठलीही कमतरता आढळून येणार नाही. मग आपल्या शेतीमध्ये असं काय होतं की आपण त्या गोष्टींची कमतरता जाणवते. तर इथं तो कंट्रोल आपण हातात घेतलेला आहे. हा कंट्रोल आपण आपल्या हातात घ्यायचा नाही. तो कंट्रोल तुम्ही यांच्याकडे द्या आणि ती यंत्रणा व्यवस्थित करा. तिथं जी कमी आहे, ज्या घटकाची कमी आहे, तो घटक तिथं उपलब्ध करून दिला की तुमची शेती आपोआप चांगली होणार आहे. आता हे सर्व आपल्या शेतीमध्ये आहेत म्हणून आपल्याला चांगली शेती करता येत आहे. यातील एखादा दुवा जरी कमी पडला तर शेतीमध्ये नक्कीच नुकसान होते. आता ते कसे पहा, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे की ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गांडूळ कमी झालेला आहे, त्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये प्रॉब्लेम असा आहे की मुळी वाढत नाही. आणि मग मुळी वाढीसाठी ह्युमिक ऍसिड घे, मार्केटमधले वेगळे प्रोडक्ट घे आणि मग त्याचा उत्पादन खर्च त्यांचा वाढतो आणि सगळा प्रॉफिट त्यांचा तिकडे जातो. आता आपण पाहू की हे जे मित्र आहेत हे तुमच्या शेतात कितपत आहेत. तुम्ही जर निरीक्षण केलं तर हे तुम्हाला आढळून येईल की तुमच्या शेतात यांचं अस्तित्व अगदी नगण्य राहिलेलं आहे. किती शेतकऱ्यांच्या शेतात हे सर्व मित्र आहे, हे सर्व मित्र आहेत. तर तुम्ही पहा, ह्या निरीक्षण करा. या निरीक्षणामध्ये तुम्हाला कळून येईल की हे आपल्या शेतात खूप नगण्य आहेत आणि हे वाढीसाठी सुद्धा आपण काही प्रयत्न करत नाही. नेक्स्ट, हे आपल्या शेतात नाही आहेत. मग नेमकं काय चुकतंय याच्याकडे आपण लक्ष देत नाही. आपण फक्त एवढंच माहिती आहे की दुकानात जायचं, त्याच्याशी रिलेटेड प्रोडक्ट आणायचं आणि ते वापरायचं. यामुळे आपण शेतीचं किती नुकसान करतोय हे आपण पाहू या पुढच्या स्लाइड्समध्ये. आता ते का येत नाहीत याच्यावर कधी कोणी विचार केलाय का? हे मित्र आपल्या शेतात का येत नाहीयेत? किंवा आपण काय करतोय त्यामुळे मातीच्या नैसर्गिक व्यवस्थेवर काय परिणाम झालेला आहे? किंवा आपण जे करतोय त्यामुळं काय समस्या निर्माण झालेल्या आहेत आणि आपण त्याला फेस करतोय, त्याचे दुष्परिणाम काय आहेत? हे आता आपण पुढच्या स्लाइड्स मध्ये पाहू. सर्वप्रथम आपण शेतीमध्ये काय समस्या झालेल्या आहेत, जे रासायनिक खतं आपण वापरलेली आहेत आणि त्यामागची कारणंही पाहू आणि त्याच्यावर आपण सोल्युशन नैसर्गिकरित्या काय करता येईल हे पण पाहू. आता शेतीतली मुख्य समस्या काय आहे, तर पिकाची उगवण क्षमता कमी झालेली आहे. आता हे तर खूप मोठं ऍक्च्युली शेतकऱ्याचं कारण असतं की शेतकरी म्हणतो की माझ्या पिकामध्ये काही उगवूनच येत नाही चांगलं, कसच नाहीये. पीक चांगलं येतं खरं फळ धरत नाही चांगलं किंवा पोसत नाही चांगलं. तर त्याचं पहिलं कारण वाढीसाठी पोषक वातावरण होण्यासाठी जमिनीमध्ये काही घटक कमी आहेत. जसं मी मगाशी सांगितलं की ही जी अदृश्य यंत्रणा आहे जी डोळ्याला दिसत नाही खरं तिथं ती काम करते, ती तुमच्या जमिनीमध्ये नाहीच आहे. कारण ती आपण रासायनिक खतांचा वारेमाप वापर केल्यामुळं, तणनाशकांचा वारेमाप वापर केल्यामुळं नष्ट झालेली आहे. आता तुम्हाला मी सांगतो की आपल्या जमिनीमध्ये पर ग्रॅम कमीत कमी 2 लाख जीवाणूंचं अस्तित्व असलं पाहिजे, जे आता 15,000 वर आलेलं आहे. कारण तुमच्या जमिनीमध्ये पूर्वी जर पाहिला तर मातीला वास येत होता. आता तुमच्या शेतामध्ये पाणी पडल्यानंतर मातीला वास येतो का पहा. अँटिनोमायटिस नावाचा तो एक बॅक्टेरिया आहे की ज्याच्यामुळं वास येतो. तो आता बंदच झालेला आहे. ही पहिली पायरी आहे की तुमची जमीन माती चांगली आहे का नाही हे ओळखायची. आता हे जे वातावरण मुळीपाशी तयार होणार आहे याच्यासाठी महत्वाचा घटक कोण आहे, तर तो गांडूळ महत्वाचा आहे, जीवाणू महत्वाचा आहे. ही जी मित्र बुरशी आहे जसं ट्रायकोडर्मा आहे, मायकोरायझा नावाची बुरशी आहे, त्यामध्ये सुद्धा प्रकार आहेत.
एक बुरशी मायकोरायझा जी आहे ती जमिनीमध्ये काम करते आणि एक मुळी शरीरामध्ये, पिकाच्या शरीरामध्ये काम करते. ते पुढच्या स्लाइड्स मध्ये आपण कव्हर करायचा आहे विषय. आता दुसरी समस्या आहे की पिकाची वाढ होत नाही, फळाचे पोषण होत नाही. आता पिकाची वाढ होण्याचं कारण काय आहे? वाढ होत नाही याचं कारण मुख्य त्याचं दडलेलं आहे त्याच्या पोटामध्ये. आपण या गोष्टी समजूनच घेत नाही. पिकाचं तोंड हे पिकाची मुळी आहे आणि पिकाचं पोट हे पिकाचं पान आहे. हे समजून घेणं गरजेचं आहे. आता काय होतंय? आपल्याला फक्त दुकानदारानं सांगितलेलं असतं की ही फवारणी घ्या, हे जमिनीत द्या. मला एक सांगा, लहान बाळ असेल आणि त्याचं जर पोट भरलं असेल, तुम्ही त्याला कितीही भरवायचा प्रयत्न करा, ते तुमचं अजिबात ऐकत नाही. भलेही तिथं पंतप्रधान जरी भरवायला आले, तरी ते खाऊन घेणार नाहीये. कारण त्याचं पोट भरलेलं आहे. तसंच या पिकाचं आहे. तुम्ही आता पिकाला जे काही देताय, ते पिकाला स्प्रेमध्ये देताय आणि स्प्रेमध्ये देताना काय अडचण होते? त्या पिकाची ती गरज नसली, तर त्या पिकाला ते ज्यावेळेला इनटेक होतं, कारण ते तुम्ही जबरदस्ती करताय. डायरेक्ट त्याच्या पोटामध्ये ते देताय ना. तुम्ही स्प्रे केला की ते डायरेक्ट पानामध्ये शोषलं जातं. आणि मग ते जे शोषलं गेलेलं आहे ते त्याला गरज नसेल आणि ते मिळालं तर त्याला पुढची जी कार्यवाही करायची आहे त्यामध्ये अडचण होऊ शकते आणि मग कधी कधी असं होतं की स्कॉर्चिंग येतं किंवा पीक मलूल पडतं. कधी कधी किडींचा प्रादुर्भाव सुद्धा होतो. मी तुम्हाला खात्री देतो, तुम्ही एकदा हा प्रयोग करून बघा. तुम्ही नत्र ज्या वेळेला गोमूत्र वापरणार, नत्राचा माध्यम बरेच आहेत, गोमूत्राचा वापर केला तर तुमच्या पिकाच्या पानांमध्ये जाडी दिसेल, ज्यामुळे तुम्हाला रस शोषणाऱ्या किडी फार कमी दिसतील. आणि जर तुम्ही युरियाचा वापर केला तर तुमच्या पिकामध्ये पानं पातळ दिसतील आणि रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात दिसेल. आता ही कारणं पहा. जमिनीमध्ये वाढीसाठी सेंद्रिय कर्ब नाहीये. सेंद्रिय कर्ब हा खूप मोठा विषय आहे आणि त्याचा डायरेक्ट कनेक्शन तणाबरोबर आहे. हा आपण विषय नंतर घ्यायचा आहे. आता हा सीएन रेशो मॅच होत नाही म्हणून फळाला साईज होत नाही. बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये असं असतं की ते सीएन रेशो मॅच कसं करतात, तर ते जमिनीमध्ये काडी कचरा ठेवतात, तिथं कधी कधी स्लरी देतात आणि मग तो सीएन रेशो मॅच झालेला असतो म्हणून तो साईजला खूप चांगलं फळ येतं त्यांच्याकडं. मग याच्यामध्ये आपण काय उपाय करायचे? आपण आतापर्यंत ज्या चुका केल्यात त्या मान्य आहे, ठीक आहे, सोडून द्या मागं. खरं आता ते उपाय काय करायचे त्याच्यावर तुम्ही काम केलं पाहिजे. आता हे उपाय करताना हे सोपे सोपे उपाय आहेत. आता तुम्ही जे काही पीक घेतलेलं आहे त्याचे अवशेष न जाळता ते जमिनीमध्ये विघटन होण्यासाठी ठेवून दिल्यास जीवाणूंच्या मार्फत त्याचं सेंद्रिय कर्बामध्ये रूपांतर होतं. आणि सेंद्रिय कर्बामध्ये ज्याला रूपांतर होतं त्याला मुळीला अन्न उपलब्ध करून द्यायचं काम जीवाणूंमार्फत आपोआप चांगल्या प्रकारे होतं. त्याचबरोबर आपण मिश्र पिकं घेणं सुद्धा बंद केलेलं आहे. मिश्र पिकांचा फायदा एवढा आहे पिकांसाठी, तुम्ही कुठलंही पीक लावा आणि त्यामध्ये फक्त तुळस लावा, थोडीशी आजूबाजूला कुठेतरी चवळी पेरा, कुठेतरी झेंडू पेरा आणि मला रिझल्ट सांगा किती चांगला येतो. अतिशय उत्कृष्ट रिझल्ट येतो त्या पिकामध्ये या एवढ्या बारीक गोष्टी केल्या तर. खरं आपल्याला जी सवय लागलेली आहे अभ्यास न करता पुढे जायची, यामुळे आपली शेती नुकसानीची चाललेली आहे. पिकाची वाढ झाल्यास किडींचे प्रमाण फार आहे आणि दरवेळी नवीन कीड बुरशीचा पिकावर प्रादुर्भाव होतो. आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की किडीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर आपल्याला हा अंदाजच नाहीये की आपल्या शेतात जी येते ती मित्र कीड आहे का शत्रू कीड आहे. आणि मग यामुळं काय प्रॉब्लेम होतो की मित्र किडीचं जे अस्तित्व आहे ते आपण केमिकल वापरल्यामुळं संपून जातं आणि मग शत्रू कीड ज्या वेळेला येते त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. आणि शत्रू कीड तुम्हाला आलेली ज्या वेळेला कळते त्यावेळेला ते 50% पण पुढं डेव्हलप झालेली असते तुमच्या शेतामध्ये. आणि मग त्यावेळेला तुम्ही केमिकलचा वापर करता किंवा त्याच्यासाठी प्रतिबंधक उपाय करता आणि मग तो उपाय करण्यासाठी तुमची मेहनत जास्ती जाते, खर्च जास्ती होतो. आता मित्र किडींचं वास्तवासाठी परत मिश्र पिकांचा फायदा घ्या. मिश्र पिकांचा उपयोग होतो. कारण मिश्र पिकांवरच तुम्हाला परत ह्या मित्र किडी राहण्यासाठी अ, येतात. जसं की मका आहे, तुळस आहे, झेंडू आहे. यांचाच उपयोग तुम्हाला त्याच्यासाठी करून घ्यायचा आहे. दोन्हीकडे काम करतं ते. एक तर सहजीवन म्हणून पण काम करतं आणि मिश्र पिकांचा उपयोग मित्र किडींच्या अस्तित्वासाठी सुद्धा होतो. आता पूर्ण न कुजलेलं शेणखत आपण वापरतो. 100% मी तुम्हाला सांगतो की आता इथं जे कोणी शेतकरी जॉईन झालेले आहेत, मी तर यांना ओळखत नाही. कारण मी तुम्हाला सांगतो की यातले 80% शेतकरी
हे पूर्ण कुजलेलं शेणखत वापरत नाहीयेत. आणि त्यामुळे त्यांच्या शेतामध्ये बरेच प्रॉब्लेम होतात. पहिला प्रॉब्लेम होतो मूळकूज. कारण तुमच्या न कुजलेल्या शेणामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. सगळ्यात पहिल्यांदा न कुजलेल्या शेणामध्ये तुम्हाला हुमणी दिसायला चालू होईल. कारण ती कुजलेली नाहीये. त्यानंतर मित्र बुरशी तिथं नसतेच, शत्रूच बुरशी असते, ती फ्युजेरियम दिसणार. आणि मग ते आपण आहे असं शेतामध्ये टाकतो न कुजवता, त्याच्यावर काही प्रक्रिया करत नाही. आणि मग ज्यावेळेला ते तिथं न कुजवता आपण टाकतो, त्यावेळेला तुमच्या पिकामध्ये असा प्रादुर्भाव दिसून येतो की आता आपण थोडस त्याच्यावर काम हे करू. मी तो थोडी माहिती सांगतो की तुमच्या इकडे त्याला काय म्हणतात मला माहित नाही. आमच्या इकडे त्याला गार म्हणतात, उकिरडा पण म्हणतात काही भागामध्ये. तर हा उकिरडा जो असतो, तो जो शेणाचा साठा केलेला, कारण ते महत्वाचा आहे. हा विषय फार महत्वाचा आहे, हा समजून घ्या. तो जो शेणाचा साठा आहे जिथं आपण 6 महिने वर्षभर शेणखत साठवलेलं असतं, त्या साठ्यावर एक प्रकारचा थर झालेला असतो. ज्यावेळेला आपण तो शेतामध्ये शिफ्ट करणार आहोत, त्यावेळेला तो थर आपण ज्यावेळेला उकरायला जातो, त्यावेळेला पहिली कुदळ किंवा पहार मारल्यानंतर त्याच्यातनं वाफ बाहेर पडते. म्हणजे वरचा पापुद्रा जो आहे तो घट्ट राहिलेला असतो आणि खाली ते ओलं शेण तसंच असतं. आता काय आहे, त्याचा हवेशी संपर्क झालेला नाहीये. त्याचा हवेशी संपर्क झालेला नाहीये. तर हवेशी संपर्क झालेला नसल्यामुळे त्याची कुजण्याची अवस्था पूर्ण नाही झालेली. आता ज्यावेळेला तुम्ही ते तुमच्या शेतामध्ये देणार आहे, त्यावेळेला त्याची कुजण्याची अवस्था सुरुवात व्हायला चालू होते. आणि मग या अवस्थेमध्ये त्याला सगळ्यात जास्ती लागतं नत्र. म्हणून बरेच शेतकरी युरिया टाकतात आणि मग शेणखत टाकतात. ते कुजायला मदत होते, कारण उष्णता पण तयार होते तिथं खूप मोठ्या प्रमाणात. आणि मग पीक तुम्हाला करपल्यासारखं दिसतं किंवा कोमेजल्यासारखं दिसतं. आता काय होतं, जे लोक युरिया टाकत नाहीत त्यांचा प्रॉब्लेम काय होतो, हे अर्धवट कुजलेलं शेणखत त्या जमिनीमध्ये टाकलेलं असताना पिकासाठी जे काही जमिनीमध्ये नत्राचं साठा आहे, तो हे शेणखत कुजवण्यासाठी वापरतं. आणि मग ज्यावेळेला हे शेणखत कुजवण्यासाठी वापरतं, त्यावेळेला पीक तुम्हाला पिवळं पडलेलं दिसतं. आणि ज्यावेळेला हे पीक पिवळं पडलेलं दिसतं, तुम्ही याचा विचार करत नाही की हे असं का झालं. तुम्ही लगेच दुकानदाराकडे जाता आणि दुकानदाराला विचारता, याच्यावर मला सोल्युशन काय. ऍक्च्युली तो त्याच्या दुकानातल्या चांगल्या ज्याच्यामध्ये पैसे चांगले मिळू शकतात अशा गोष्टी रेकमेंड करतो. कोणी मी जरी असेल तरी मी तोच विचार करणार, कारण माझं दुकान चाललं पाहिजे. तर या गोष्टींमध्ये काय होतं, आपलं नॉलेज माहीत नसल्यामुळं, आपल्याला त्या गोष्टींचं नॉलेज नसल्यामुळं तुमच्या या अज्ञानाचा गैरफायदा घेतला जातो. तर ही गोष्ट काळजीपूर्वक केली पाहिजे की तुम्हाला शेणखत भलेही तुम्हाला एकच ट्रॉली मिळू दे, खरं ते पूर्ण कुजलेलं जर शेणखत टाकलं, तर मी तुम्हाला खात्री देतो की तुमच्या उत्पादनात वाढच होईल आणि उत्पादन खर्च कमी होईल. जो बुरशीनाशकाचा तुम्ही खर्च करताय, ऍक्च्युली बुरशीनाशक जमिनीतून देणं चुकीचं आहे. बुरशीनाशक जमिनीतून दिलंच गेलं नाही पाहिजे, तिथं मित्र बुरशीच गेली पाहिजे. तर आपण त्या चुकीच्या गोष्टी करतोय, त्यामुळे आपल्याला नुकसान जास्ती होतं. ते तुम्ही ट्रायकोडर्मा वापरा. ट्रायकोडर्माचा खूप चांगला रिझल्ट आहे. आता या गोष्टींमध्ये मित्रकिडींचं अस्तित्व मिश्र पिकांमध्ये आहे. सापळा पीक सुद्धा म्हणू शकता तुम्ही. आपण याला सापळा पीक म्हणतो की हे मित्रकिडींचं जे अस्तित्व आहे ते सापळा पीक. म्हणजे हीच पीक आहेत. तुळस आहे, त्यानंतर मका आहे, त्यानंतर बडीशेप आहे, बरीच पीक आहेत, झेंडू आहे. बरीच लोक मका आणि झेंडू लावायला चालू झालेले आहेत. त्यांना तुम्ही रिझल्ट विचारा काय फरक पडतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, या सापळा पिकांवर किडीचा प्रादुर्भाव सुद्धा पहिल्यांदा होतो. त्यामुळे तुम्हाला एक अंदाज येतो की अरे ही कीड आपल्या शेतामध्ये येणार आहे, आपण याचा आतापासूनच तयारी करून घ्यायची. आणि सगळ्यात महत्वाच्या या गोष्टी लक्षात घ्या की किडीच्या येण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला समजून आल्या पाहिजेत. काही स्टेप्स आहेत त्या किडीच्या येण्याच्या. म्हणजे नवीन पानं येताना, नवीन पहिली जी फूट येते त्याला कीड येणार. नवीन फुलं येताना त्याला कीड येणार. नवीन फळ येताना किडी येणार, कारण याचे गंध संकेतांवर, किडीचं काम गंध संकेतावर चालतं. किडी ज्या तुमच्या शेतात येतात, तर ते गंध संकेतावर चालतं. आणि मग हे गंध संकेत या सापळा पिकांमुळं चुकू शकतात, कारण त्यांचे पण स्वतःचे गंध आहेत ना. त्यामुळे ती किडी या सापळा पिकांवर पहिल्यांदा जायला बघतात, कारण त्यांचे गंध खूप उग्र आहेत. तुम्ही जर बघितला, तुळशीवर वास उग्र आहे ना त्याचा, झेंडूचा वास उग्र आहे, बडीशेपाचा वास उग्र आहे. शेपू शेपू सुद्धा लावतात मित्रकीड म्हणून. तर हे ज्या वेळेला मिश्र पीक तुम्ही करणार आहे ना, त्याचा तुम्हाला खूप चांगला फायदा होईल. आणि हे ज्या वेळेला मिश्र पीक करणार,
आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या शेतामध्ये मित्रकिडींचा वापर करणार, त्या तुमच्या किडींचा प्रादुर्भाव खूप कमी होणार. जसं मी 4 अवस्था सांगितल्या, या 4 अवस्थेमध्ये आता फवारणी करताना कीड येऊ नये म्हणून आपण फवारणी करायची. आता तुम्ही पीक लावलं, समजा 15 दिवसानंतर पालवी फुटायला चालू होते, तर 15 दिवसानंतर पालवी फुटणार आहे ना, 12व्या 13व्या दिवशी कीटकनाशकाचा अर्लिस्ट प्रिव्हेन्शन म्हणून स्प्रे घ्या ना. तुम्ही आल्यानंतर ज्यावेळेला स्प्रे घेणार आहे तर तो कंट्रोलच्या बाहेर गेलेला असतो. त्यामुळं येऊ नये म्हणून आपण स्प्रे घेतला तर तो खूप चांगला फायदेशीर ठरतो. आता स्प्रे घेताना सुद्धा शक्यतो अमावास्या पौर्णिमा किंवा आभाळ आलेला असेल, ग्रहण असेल, या कालावधीमध्ये 1 दिवस अगोदर स्प्रे घ्यायचा. म्हणजे तुम्हाला ते किडीचा प्रादुर्भाव 10 ते 20% दिसेल. शेतामध्ये कीड आलीच पाहिजे. त्याशिवाय तुमच्या पिकाची इम्युनिटी चांगली डेव्हलप होत नाही. खरं कीड पूर्ण नष्ट करणं शक्यच नाही. मानवाला तर ते शक्यच नाही. कुठल्याच शेतकऱ्याला पूर्ण कीड नष्ट करता आलेली नाही. कारण किडी या पृथ्वीवर, एखादी कीड पृथ्वीवर पहिल्यांदा आलेली आणि मग मनुष्याचं अस्तित्व झालेलं आहे. त्यामुळे आपण त्यांना हरवू शकत नाही. ते संख्येने जास्ती आहेत. त्यामुळे तुम्ही हा गोष्टीचा विचार करा, की आपण त्याला कंट्रोल करू शकतो. त्यांना येऊ नये म्हणून काळजी घेऊ शकतो. त्यांना येऊ नये म्हणून तुम्ही असं करू शकता, की पूर्ण शेतावर मका लावून, बॉर्डरला मका लावून टाका. एक नैसर्गिक भिंत तयार होईल. असे बरेच उपाय आहेत. आम्ही ते स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगू. फळाला रंग आणि चमक आणि वजन भरत नाही, असे पण काही शेतकऱ्यांच्या समस्या आहेत. तर या सगळ्यात महत्वाचं याचं कारण काय आहे, की फळाला रंग आणि चमक आणि वजन भरत नाही, यासाठी पिकामध्ये स्टोरेज काय नाही आहे. आता पिकामध्ये स्टोरेज होण्यासाठी स्फुरद आणि पालाशची आवश्यकता आहे. खरं स्फुरद आणि पालाश उपलब्ध कसं होणार आहे? ते तुमच्या शेतामध्ये ऑलरेडी मुबलक प्रमाणात आहे. खरं ते पिकाला उपलब्ध करून देण्यासाठी जो जीवाणू आहे, स्फुरद विरघळणारा जीवाणू, पालाश विरघळणारा जीवाणू, हे तुमच्या जमिनीमध्ये नाहीच आहेत. आणि मग ते नसल्यामुळं तुमच्या पिकाला अन्न उपलब्ध होत नाही. आणि मग ते उपलब्ध होत नाही, त्यामुळे तुमच्या पिकाला रंग, चमक, वजन भरत नाही. मुळीवाढीच्या सुरुवातीच्या कालावधीमध्ये पालाश महत्वाचा आहे. नाहीच आहे ना जमिनीमध्ये. तुमच्या पिकामध्ये, जमिनीमध्ये जीवाणू नसल्यामुळे ते उपलब्ध होत नाही. तुम्ही आता माती परीक्षण केला, तर तुमच्या माती परीक्षणाचा रिपोर्ट स्फुरद आणि पालाश आहे म्हणून येईल. नत्र कमी प्रमाणात स्फुरद आणि पालाश चांगल्या प्रमाणात असा रिपोर्ट येईल. मग तो आहे त्याचा वापर कसा करायचा हे कोण सांगणार नाही. तुम्हाला त्याच्यामधल्याच सांगितलं जाईल, की अजून 4 पोती वापरा आणि तुमच्या शेतीचा खर्च वाढवा. बाकी तुम्हाला काही सांगितलं जाणार नाही. आता आपण या सगळ्या शेतीच्या समस्या पाहिल्या, त्याची कारणं काय आहेत हे पाहिली. आपण माहिती करून घेतलं, की याच्यावर कायमस्वरूपी उपाय काय आहे. तर या सर्व माहितीतून काय निष्पन्न होते? नेक्स्ट. तर शेतकरी शेती करत नाहीये. शेतकरी फक्त या सर्व गोष्टींचं नियोजन करतोय आणि निसर्गाच्या शेतीला मदत करणाऱ्या या यंत्रणेचा लाभ घेतोय. आणि जिथं या यंत्रणेला आपण बिघडवलेलं आहे, तिथं आपणाला नुकसान सोसावं लागलेलं आहे. यामुळं आज ना उद्या, आज आवडीनं या, उद्या नाईलाज म्हणून ज्यावेळेला शाश्वत शेतीकडे तुम्हाला यावं लागेल, त्यावेळेला तुमच्याकडे काही पर्याय नसणार आहे. त्यामुळे आता तुम्हाला शाश्वत शेती व उत्पन्नासाठी या यंत्रणेची मदत घ्यावीच लागेल. आणि निसर्गानं तयार करून दिलेले हे शेतीचे विनामोबदला घेणारे मित्र जर नसतील, तर शेती चांगली होऊच शकत नाही. निसर्गाच्या मदतीशिवाय शेती होऊ शकत नाही. जीवाणू मातीमध्ये असणं खूप गरजेचं आहे. मग आता मला सांगा, ज्यां किती जणांच्या शेतामध्ये हे आहे आणि ज्यांच्या शेतामध्ये हे मित्र घटक आहेत, त्यांचं काय? कारण बरेच लोक आता इथं असतील, ते म्हणतील की आमच्या शेतामध्ये हे सगळं आहे, तरी पण आम्हाला उत्पन्न येत नाहीये. मग त्यांचं कारण काय आहे? तर त्यांनी एकदा आत्मपरीक्षण करावं त्या गोष्टींचं, की जे आहेत ते दिसतायत ते शेवटचे आहेत का? कारण ते खूप महत्वाचं आहे. आता बरेच लोक शेतकरी असे म्हणतील की आमच्या शेतात गांडूळ दिसतंय. अरे खरं ते आहे ते शेवटच्या टप्प्यात आहे. आता ते गेले की तुमच्या शेतात गांडूळ पण नाहीये, मित्रकिडी पण नाही येणार आहेत, मधमाशी पण नाही येणार आहे. आणि समजा जर नवीन तुम्हाला यातलं काही घटक दिसत असतील, तर मग ते कोणते आहेत, त्याच्यामध्ये वाढ होते का, कमी होते का, याचं निरीक्षण करा. आणि शेती ही तुम्हाला या गोष्टींनीच चांगली करता येणार आहे. तुम्हाला दुकानदाराकडे जाऊन या गोष्टींचं चांगलं काही होणार नाहीये. तुम्हाला फायदा नैसर्गिक गोष्टींमधूनच होणार आहे. आतापर्यंत आपण ज्या रासायनिक निविष्ठा वापरल्यानं शेतीत जे नुकसान झालेलं आहे, ते पाहिलं. आता आपल्याला त्याचं आपल्या मानवी शरीरावर काय दुष्परिणाम होत आहेत ते पाहणार आहोत. कारण या सगळ्या गोष्टींचा जो गोषवारा आहे, तो सगळा तिथंच आहे. कारण मी तुम्हाला सांगतो, ही एक ट्रेन आहे जी
पंजाबमधून राजस्थानला येते. तुम्ही गुगलला सर्च करू शकता. आता मी जे खाली नाव दिलेलं आहे त्याचं नाव आहे कॅन्सर ट्रेन. ऍक्च्युली त्या ट्रेनचं नाव वेगळं आहे. आमच्या काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे आम्हाला त्या स्लाइड्स व्यवस्थित नाही मिळाल्या करता. तर ही कॅन्सर ट्रेन पंजाबमधून राजस्थानला येते. आता याची थोडीशी माहिती मी तुम्हाला सांगतो की पंजाबमध्ये 1970ला हरित क्रांतीची सुरुवात झाली. आणि 1970ला हरित क्रांतीची सुरुवात झाल्यानंतर भटिंडा टू बिकानेर म्हणून आपल्या एका शेतकरी बांधवांनी टाकलेलं आहे बघा. ह्या ट्रेनचं वैशिष्ट्य असं आहे की ती ट्रेन ज्यावेळेला बिकानेरला येते त्यावेळेला तिथे एक कॅन्सर हॉस्पिटल आहे. आणि पंजाबमधून ज्यावेळेला ही निघते त्यावेळेला या ट्रेनमध्ये 80% कॅन्सरग्रस्त पेशंटच या ट्रेनमध्ये असतात. यामुळे या ट्रेनचं तिकीट काउंटरला नाव पडलं कॅन्सर ट्रेन. एवढं भयानक वास्तव आहे या ट्रेनचं. आता हे तिथं का झालं? तर त्याचं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की 1970ला हरित क्रांती आली. आणि या हरित क्रांतीमध्ये आपल्याला पहिल्यांदा युरियाचं पोतं वापरायला मिळालं. आता युरियाच्या पोत्याचं वैशिष्ट्य असं आहे की आता ते पुढे तुम्हाला पाहायला मिळेल. मी आता ज्या गोष्टी तुम्हाला सांगतोय या गोष्टी तुम्ही परत एकदा चेक करा. युरियाचं पोतं ज्यावेळेला तुम्ही वापरता त्यावेळेला तुम्हाला त्या पोत्यावर जे काही घटक दिलेले असतात त्याचं प्रमाण मला कोणी सांगू शकेल का इथं, की युरियाच्या पोत्यावर किती घटक काय प्रमाण दिलेलं असतं? सर माईक बंद मला मेसेज असल्यामुळे त्यांना सांगता येत नाही. आवाज येतोय का त्यांना सगळ्यांना? हा, आवाज येतो पण माईक बंद आहेत ना सगळ्यांचे. चॅटबॉक्स मध्येच टाकायचं. मी सगळ्यांना तेच मी तुम्हाला त्याची क्लिअरिटी देतो की आपल्या शेतामध्ये आपण जे काही बरोबर 46% नत्र त्यांनी सांगितलंय. हे 46% जे नत्र आहे ना ते 50 किलोसाठी असतं का 100 किलोसाठी? हे माहिती आहे का 100 आपल्याला? किलो. 100 किलोसाठी बरोबर. आता हे 100 किलोसाठी ज्याला 46% असतं म्हणजे 50 किलोसाठी 23% असतं. बरोबर. आता हे 23% 50 किलोसाठी असेल तर वरचं जे 27 किलो आहे ते काय आहे? याचा तुम्ही कधी विचार केलाय का? तर त्याला थोडक्यात मी सांगतो, त्याला फिलर म्हणतात. तुम्ही जर गुगलला सर्च केलं फिलर म्हणजे काय तर तुम्हाला त्याची बरीच माहिती मिळेल. आता हे फिलर येतं कुठून? तर तुम्ही जर त्याचा सोर्स पाहिला तर सगळ्या पेट्रोकेमिकल्स कंपन्या खतं बनवण्याचं काम करतात. आता या पेट्रोकेमिकल कंपन्यांना खत बनवण्याची काय गरज आहे? कारण त्यांना पेट्रोलमधनं पण किंवा पेट्रोल कंपन्यांकडनंच या गोष्टींचं मार्जिन चांगलं मिळत असतं. तर हे जे फिलर आहे ना हे फिलर म्हणजे या पेट्रोकेमिकल्सचं वेस्ट असतं, ज्याचं काम आहे की पेट्रोलमधनं ज्या गोष्टी निघतात त्या सगळ्या गोष्टींना बांधून ठेवायचं काम या फिलरचं काम असतं. त्यामुळे तुम्ही बघा, युरिया तुमच्या जमिनीमध्ये अशी एक जमीन निवडा की ज्या जमिनीमध्ये आतापर्यंत काही वापरलेलं नाहीये. त्या जमिनीमध्ये पहिल्यांदा ज्यावेळेला तुम्ही युरिया वापरणार अतिशय उत्कृष्ट रिझल्ट येणार. खरं पुढच्या वेळेला मला तेवढाच रिझल्ट तुम्ही 2 पोती 4 पोती वापरून काढून दाखवा. कारण हे फिलर ज्याला जमिनीत जातं त्याला जमीन घट्ट व्हायला चालू होते. कारण त्यातनं नत्र मोकळा झालेला आहे. नत्र मोकळा झाल्यानंतर त्या फिलरचं काही जमिनीला उपयोग नाहीये किंवा पिकाला उपयोग नाहीये. त्यावेळेला ते मातीच्या कणांना घट्ट करायला चालू करतं. आणि मग ज्यावेळेला तुम्ही नांगरानं नांगरणी करत होता, आता ती नांगराची नांगरणी तुमच्या 5 HP चा ट्रॅक्टरला 10 HP चा ट्रॅक्टरला आता तो 35 HP 40 HP च्या ट्रॅक्टर पर्यंत मजल गेलेली आहे. आता ही कंडिशन 1970च्या दशकामध्ये पंजाबमध्ये चालू झाली. तिथल्या शेतकऱ्यांना उत्पादन वाढायला चालू झालं. खूप चांगले रिझल्ट आले. केमिकलचा अति वापर त्यांच्या तिकडे चालू झाला. आणि मग हा अतिवापर ज्यावेळेला चालू झाला त्यावेळेला त्या गोष्टींचा परिणाम त्यांच्या शरीरावर व्हायला लागला. त्या पाण्यामध्ये सुद्धा त्या गोष्टींचं अस्तित्व यायला लागलं. आणि मग आता तिथं ती परिस्थिती दिसायला चालू झालेली आहे साधारण 50 वर्षानंतर, की तिथं घरटी एक पेशंट तरी कॅन्सरचा आहे. तिथल्या ज्या जमिनी आहेत त्या लागवडी योग्य राहिलेल्या नाहीयेत. तिथली बरीच लोक स्थलांतर करून दुसऱ्या भागामध्ये जात आहेत. तर त्याचं आता तुम्हाला मी थोडक्यात सांगतो की रासायनिक शेती आपण ज्याला करतो त्याला नत्राचं रूपांतर कसं शरीराला त्रासदायक होतं. तर ती नत्रयुक्त खतं ज्यावेळेला तुम्ही जमिनीमध्ये देता त्यावेळेला त्याचं पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर नायट्रेटमध्ये रूपांतर होतं. आणि ती पिकाच्या किंवा फळझाडाच्या माध्यमातून शोषली जातात आणि मग ती अन्नामध्ये येतात. आता हे योग्य असेल तर ठीक आहे. त्याचं प्रमाण जर जास्ती असेल तर ते लिव्हर आणि रक्तामध्ये हिमोग्लोबिन बनवायच्या प्रक्रियेमध्ये बिघाड करतात.
जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं असं आहे की 45 मिली नायट्रेट आपण मानवी शरीर पचवू शकतो. पण आता भारतात त्याचं प्रमाण जे आहे ते 800 मिलीपर्यंत गेलेलं आहे. त्यामुळं या नायट्रेटचा परिणाम तुमच्या शरीराच्या मज्जातंतूवर आणि युरिनरी डिसऑर्डर वर बराच होतो आणि त्याचा प्रॉब्लेम व्हायला चालू होतो. आता या केमिकलच्या वापरामुळं पक्ष्यांची, फुलपाखरांची, मधमाशांची संख्या सुद्धा नष्ट होत चाललेली आहे. पहा तुम्ही तुमच्या शेतात मधमाशी न याचं कारण काय आहे? तर हेच कारण आहे ना. तुम्ही केमिकलचा, रासायनिक केमिकलचा, कीटकनाशकांचा, तणनाशकांचा वारेमाप वापर करताय. जमिनीतील जीवजंतूंची, गांडुळांची संख्या कमी होत चाललेली आहे. जमिनीचा पोत आणि गडद नष्ट होऊन आपल्या हाती फक्त मृत जमिनी उरल्या आहेत. मला एक सांगा, तुमच्या शेतामध्ये जे थ्रेप्स, मावा, तुडतुड हे जे किडे आहेत ना, हे साधारण 2 फुटापर्यंत उडतात आणि यांना खाण्यासाठी तुमच्या शेतामध्ये खूप चांगल्या प्रमाणात बेडकांचं अस्तित्व होतं. आता तुमच्या शेतात बेडकांचं अस्तित्व दिसतंय का? हे बेडकांचं अस्तित्व तणनाशक वापरल्यानंतर ते तणनाशक त्या बेडकाच्या शरीरात गेलं. बेडकाला श्वास घेण्यासाठी यंत्रणा नसते. तो त्वचेमार्फतच श्वास घेत असतो. हे जे तुम्ही केमिकल वापरलं, ज्यावेळेला पाऊस थांबतो आणि बेडूक चिरविश्रांती घेण्यासाठी जमिनीत कुठेतरी गाडून घेतो. त्यावेळेला हे ज्यावेळेला जमिनीत जातं, तुम्ही वापर करता ते जमिनीत झिरपत जातं. त्याला ते त्याच्या शरीरात शोषलं गेलं आणि मग ते शोषलं गेल्यामुळं त्यांचं अस्तित्व नष्ट झालं. तुमच्या शेतात पूर्वी ज्यावेळेला बेडूक भरपूर होते, त्यावेळेला हे किडींचा प्रादुर्भाव तुमच्या शेतात एवढा नव्हता, जे आता वाढत चाललेला आहे. त्यामुळे या गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे, की येणाऱ्या काळामध्ये आपणच समजून घेतलं पाहिजेत, की आपण त्याचा वापर कसा कमी करता येईल. DDTचा अंश मातेच्या दुधामध्ये आणि नवजात अर्भकामध्ये आलेला आहे. पाण्याच्या माशामध्ये सुद्धा केमिकलचा अंश सापडत आहे. म्हणजे पाणी पाणी सुद्धा आपण दूषित करून ठेवलेलं आहे. पक्ष्यांच्या अंड्यामध्ये सुद्धा, गिधाडामध्ये सुद्धा, गिधाडाच्या अंड्यांमध्ये सुद्धा हे अंश सापडलेले आहेत. म्हणून हे आता स्लाइडमध्ये त्यांना ऍड करावं लागलं, की गिधाड हा प्राणी फक्त मेलेल्या जनावरांचा मांस खातो. त्याच्या शरीरात एवढं ट्रान्सफर होऊन सुद्धा त्याचं अस्तित्व तिथं दिसतंय. तर ते किती भयानक आहे पहा. आणि शेती रसायनच्या वापरामध्ये विषबाधेमध्ये जे जगभर शेतकरी गेलेले आहेत, मरण पावलेले आहेत, त्यातले 33% भारतीय आहेत. हे तर फार मोठं प्रमाण आहे. तर आपल्यालाच या गोष्टींची काळजी घ्यायची, की आपण ते समजून त्याचा वापर कसा कमी करता येईल आणि नंतर बंद कसा करता येईल. आता हे वापरल्यानंतर काय होतं, हे वापरल्यामुळे आपल्या शरीरातल्या सूक्ष्म घटकांचं सुद्धा प्रमाण कमी होत गेलं. त्या अन्नामध्ये तर कमी झालेलेच आहे, आपल्या शरीरातलं सुद्धा प्रमाण कमी झालेलं आहे. 1970 सालापासून आपण जे काही असे वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत शेतीमध्ये, त्यामधून आपण जवळपास 5,000 प्रकारचे वेगवेगळे रसायन अन्नातून, पाण्यातून, वेगवेगळ्या पेयातून, औषधातून, खाण्याच्या पदार्थातून सेवन केलेलं आहे. आपण केलेलं आहे. तुम्ही बघा तुमच्या घरामध्ये मला एखादी अशी वस्तू दाखवा की जी विना केमिकल तयार झालेली आहे. सगळ्या गोष्टींमध्ये केमिकल वापरलेलं आहेच. तर आपल्यालाच ती सुरुवात करायची आहे. आता आपण जे अन्न घेतो ना, ते शेतीमधलं नैसर्गिक अन्न नाहीये. ते औद्योगिकरणातून कृत्रिम अन्न तयार झालेलं आहे. हा रिपोर्ट जो आहे तो पहा. जगभरातल्या म्हणजे जगभरामध्ये प्रत्येक देशाचं रासायनिक अन्न सेवनाचं दुष्परिणाम काय काय आहेत? कोण किती टक्के घेतंय मिलीग्रॅम मध्ये? प्रतिदिन घेतंय. अमेरिकेची लोक 7 मिलीग्रॅम पर्यंत घेत आहेत, इंग्लंडची 12 मिलीग्रॅम पर्यंत, ऑस्ट्रेलियाची 20 मिलीग्रॅम पर्यंत, जर्मनीची 149 मिलीग्रॅम, युरोपची 156 मिलीग्रॅम. हे केमिकलचं शरीरामध्ये जातंय. आपण किती घेतोय पहा, 360. आणि यामुळे आपल्या शरीरात जे प्रॉब्लेम चालू झालेले आहेत, आजार सगळे शरीरात तयार होत आहेत, बाहेरून कुठला आजार येत नाहीये. तर हे जे आपण बाहेरून जे देतोय ना पिकाला, ते बाहेरून द्यायचं बंद केलं पाहिजे. हे जे आपण अन्न खातोय, यामध्ये अन्न घेतल्यामुळं अन्न घटकांमध्ये पण कमतरता आलेली आहे. आणि मग हे अन्न घटकांची कमतरता आल्यामुळं आपल्या शरीरात जे आजार तयार होतात ते कुठले आहेत? हायपर टेन्शन आहे, मधुमेह आहे, लठ्ठपणा आहे. आणि सगळंच घटक विषयुक्त असल्यामुळं नेमकं करायचं काय? तर आपल्यालाच ते आपल्यापासून सुरुवात करावी लागेल ना. कारण आता बघा आपल्याला सांगितलं की जागतिक आरोग्य संघटनेने की येणाऱ्या काळामध्ये मधुमेह आणि हृदयरोग हा भारतातला मुख्य आजार असेल. त्याचबरोबर आता कॅन्सर पण व्हायला चालू झालं. तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये पहा कॅन्सरचे किती रुग्ण आहेत.
ही एक खूप महत्वाची स्लाईड आहे की तुम्ही तुमच्या पिकावर नाही, तुमच्या मुलाबाळांच्या भविष्यावर रासायनिक खते आणि कीटकनाशकाचा वापर करत आहात. आता आपण पाहिलं की भारतीय व्यक्ती त्याच्या आहारातून 5 पट नायट्रेट घेत आहे आणि याचा उगम प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या हा शेतीतील रसायनांशी आहे. अजून त्याच्यामध्ये काही आपण उदाहरणं घेऊ की मुलांमध्ये वाढलेले शारीरिक आजार सुद्धा त्याच्याशी रिलेटेड आहेत. अकाली पांढरे केस होणं. आता पेपरला किंवा न्यूजमध्ये ती बातमी आहे पहा की नायट्रेटचं प्रमाण वाढल्यामुळं विदर्भामध्ये केस गळतीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. अकाली पांढरे केस होणं, अकाली प्रौढत्व येणं, स्त्रियांमधील प्रॉब्लेम, अजून बरेच विषय घेता येतील. आता ज्या वयात मुलांना मनसोक्त खेळणं, खाणं, झोप घेणं अशा गोष्टी केल्या पाहिजेत, त्या वयात त्यांच्या खाण्यावर बंधन, खेळण्यावर बंधन, झोप विस्कळीत होणे अशा गोष्टी होतात. अशा स्वातंत्र्याचा काय उपयोग सांगा? आणि ज्या पद्धतीने आपण आपल्या शेतामध्ये खत व्यवस्थापन करत आहोत, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये यामध्ये वाढच होईल. आणि या परिस्थितीचा विचार करता दवाखान्याचा खर्चाचा विचार सुद्धा भीतीदायक आहे. तुम्ही हा विचार करून पहा. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे माझ्यासाठी काय आहे? की मी या सगळ्या गोष्टी मी तर शेतकरी आहे. मला जीवाणूंशी आणि याच्याशी संबंध आहे. मला या माहितीचा काय उपयोग? मला आतापर्यंत कोणताही आजार झालेला नाहीये. तर मी तुम्हाला सांगतो की हे खूप महत्वाचं आहे. नेक्स्ट स्लाइडमध्ये आपण पाहू ते. आपल्याला या गोष्टींमध्ये बदल करायचे आहेत, तर ते कशासाठी करायचे आहेत? तर कुटुंबाच्या स्वास्थ्यासाठी. आता एका घरातल्या पेशंटला खर्च किती होतो हे तुम्ही पाहिलं असेल. आजूबाजूला परिस्थिती पहा किती खर्च होतात. स्वास्थ्य चांगलं नसेल तर. पुढच्या पिढीच्या आरोग्यासाठी, कारण येणारी पिढी जर या गोष्टींना घेऊन येत असेल, एखाद्या लहान बाळाला जर डायबिटीस जन्मताच असेल, तर काय ते भयानक असेल ना त्याचं आयुष्य. जमीन आपण खराब करत चाललेलो आहे. पुढच्या पिढीला तुम्ही सुदृढ जमीन देण्याच्या ऐवजी तुम्ही केमिकल युक्त जमीन द्यायला चालू केलेली आहे. पाणी प्रदूषण, पाणी तर आपण नायट्रेट युक्तच पाणी, क्षार वाढवून ठेवलेले आहेत आपण पाण्याचे. पर्यावरणाचं सुद्धा आपण प्रदूषण वाढवलेलं आहे. जैववैविध्य संवर्धन, पूर्वी आपल्या आजूबाजूला वेगवेगळे पक्षी, चिमण्या भरपूर दिसायचे. आता ते दिसतायत का? आणि मग शेतकऱ्याच्या समृद्धीसाठी आपण जर सुरुवात केली नाही, तर आपण शेतकऱ्याला समृद्धी कशी आहे? शेतकरीनं स्वतःच या गोष्टींचा विचार केला पाहिजे, की मी केलं तर मग बाकीच्या शेतकऱ्यांना या गोष्टीचा फायदा कसा घेता येईल हे मी सांगू शकतो. त्यामुळे आपल्यालाच या गोष्टींची शिकवून शिकवून घेणं गरजेचं आहे. आपण इतकी वर्ष अन्नधान्य खातोय, हे केमिकल युक्त, आम्हाला काहीच त्रास झालेला नाही. मग आत्ताच का सुरुवात करावी? कारण ही खाण्यायोग्य केमिकल नाही आहेत. ही केमिकल मारण्यासाठी आहेत आणि ती तुमच्या शरीरात कशी जातात, तर ती पिकाच्या मार्फत शोषली जातात. आणि प्रत्येकाची रोगप्रतिकारक शक्ती भिन्न असल्यामुळे कुणाला लवकर दिसेल परिणाम, कोणाला वेळानं दिसेल. खरं तो दिसणार 100% आहे. आणि याचा जो परिणाम आहे ना, हा दुसऱ्या पिढीवर पण होतो. जसं मी आता सांगितलं, की गर्भपात जो होतोय ना महिलांना, पूर्वी या गोष्टी होत नव्हत्या. पूर्वी हॉस्पिटलमध्ये जायला लागत नव्हतं. प्रसूती घरी व्हायच्या. तरी पण गर्भपाताचं प्रमाण एवढं नव्हतं. खरं आता गर्भपाताचं प्रमाण खूप जास्ती झालेलं आहे. त्याचबरोबर सिझेरियन वगैरे अशा बऱ्याच गोष्टी अतिशय क्लिष्ट अशा गोष्टी होत चाललेल्या आहेत. म्हणजे आपण 10-12 टेस्ट केल्याशिवाय आपल्याला नेमकं काय झालं हे सुद्धा कळत नाही. त्यामुळे आपल्याला इथून पुढे जर आयुष्य जे निरोगी आणि निकोप पाहिजे असेल, तर आपल्याला या गोष्टींचा वापर, ह्या गोष्टी समजून वापर केला पाहिजे. आता तुम्ही ज्या रासायनिक निविष्ठा वापरता, त्या ज्या वापरून तुमच्या शेतात जे अन्न तयार होतं, ते तुम्ही स्वतःसाठी वापरता का फक्त विक्रीसाठी ठेवता? आणि मग घरी खाण्यासाठी नैसर्गिक शेती वेगळी करता का? नाही ना, तुम्ही पण त्यातलंच अन्न खाताय. मग आपल्याला एका वातानुकूलित सर्व सोयींनी सुसज्ज अशा रूममध्ये जावंच लागेल. आता ती रूम पाहू आपण कोणती आहे. ही वातानुकूलित रूम आहे, ज्यामध्ये सर्व उपकरणं आहेत. सर्व सुसज्ज अशी उपकरणं आहेत. हाताखाली 4-5 माणसं सुद्धा असतात. फक्त तुम्हाला त्या गोष्टींमध्ये काही कंट्रोल नसतो. तुम्हाला तिथे शांत बसून राहावं लागतं. आता सध्याच्या कालावधीमध्ये जर दवाखान्यात जायची वेळ आली, तर खर्च परवडण्यासारखा आहे का? किती जणांना या वातानुकूलित रूममध्ये राहण्यासाठी आवडेल? अजूनही काही आपल्याला गोष्टी समजून घ्यायच्या आहेत, की आपण ज्या रासायनिक निविष्ठा वापरत आहोत, त्याची दुष्परिणामाची सुरुवात कोणापासून होणार आहे? रासायनिक निविष्ठा वापर करणाऱ्या व्यक्तीला त्रास होणार आहे का वापर करणाऱ्या त्या उत्पादन त्याच्या शेतातनं उत्पादन येणार आहे त्या व्यक्तीला? सुरुवात जी होणार आहे ती कुणाला होणार आहे? नेक्स्ट, सामान्य वर्ग जो वापर करणारा आहे, जो उपभोक्ता आहे. समजा तुम्ही गहू
उगवलेले आहेत. तर पहिल्यांदा ते कीटकनाशक तुम्ही फवारणार आहे तुमच्या अंगावर पहिल्यांदा उडणार आहे. मग तो जो घेणार आहे त्याला त्याचा त्रास होणार आहे. आणि कॅन्सर ट्रेनमध्ये सर्वात जास्त लोक कोण होते? सामान्य वर्ग, श्रीमंत वर्ग का शेतकरी वर्ग? तुम्ही पहा तुमच्या आजूबाजूला कॅन्सरग्रस्त शेतकरीच जास्त आहेत. आमच्या कोल्हापूर पट्ट्यामध्ये शारपड पट्टा वाढलेला आहे. कारण 1970च्या दरम्यान त्या भागामध्ये भाजीपाल्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात होतं. आता त्या भागामध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे. कारण ते तेवढा कालावधी त्याला लागला त्या सगळ्या गोष्टी होण्यासाठी. आता त्या भागामध्ये ट्रेनिंग घेतली जातात की देशी गाय पाळायची आहे, शेती नैसर्गिक करायची आहे. बरेच प्रयोग चालू आहेत तिथं. अशी अजून बरीच उदाहरणं देता येतील. तुमच्या भागामध्ये सुद्धा हे चालू झालं असेल. कमी वयात हृदयविकार होणे, 40च्या आसपास रक्तदाब, मधुमेह असे आजार तयार होतात की जे मरेपर्यंत साथ देतात. तुम्हाला हवेत का असे आजार? नेक्स्ट स्लाइड बघा. जिंदगी के बाद भी, जिंदगी के साथ भी, असे सगळे ते आजार आहेत LIC सारखे, की ते मरेपर्यंत तर साथ राहणारच आहेत. आणि जिंदगी के बाद भी म्हणजे तुमच्या पुढच्या पिढीला सुद्धा तुमच्या गुणसूत्रांमुळं त्या पिढीला सुद्धा ते मिळू शकतात. आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये पाहू. असे आजार आहेत की त्या पुढच्या पिढीला सुद्धा त्याचा सामना करावा लागतो. आपल्या गुणसूत्रांमध्ये जर बदल झाला तर पुढच्या पिढीला वरीलपैकी कोणता तरी एक आजार वारसा घेऊन यावं लागतं. आणि मग त्याला त्या आजाराला बरोबरच आयुष्य काढावं लागतं. अशी बरीच उदाहरणं आहेत. तुम्ही पहा, अॅनिमियाचा त्रास आहे. बरेच प्रॉब्लेम आहेत. लहान मुलांच्यात बरेच प्रॉब्लेम चालू झालेले आहेत. आणि हे सगळं या खाण्यांमुळं आता ते दिसून यायला चालू झालेलं आहे. आपल्याला ह्या रोगांपासून स्वतःला आणि परिवाराला दूर ठेवायचे आहे का? तर यावर उपाय काय आहे? यावर उपाय 100% आहे. ही शाश्वत शेती, जीवाणूंची शेती. यासाठी आम्ही हे तर त्यासाठी प्रथम निसर्गाला समजून घेतलं पाहिजे आणि यासाठी स्वतःच अभ्यास केला पाहिजे. आम्ही यासाठी तुम्हाला मदतीसाठी आहोत. नेक्स्ट. निसर्गाला समजून घ्यायचं असेल तर शेती करण्याच्या काही पद्धती बदलायला पाहिजेत. ही साखळी समजून घेतली पाहिजे. नेक्स्ट. जसं मी आता सांगितलं की शेतामध्ये मधमाशी, मित्र कीटक, शेतीमध्ये देशी गाय आणि जमिनीखाली जीवाणू आणि मित्र बुरशी हे असलं पाहिजे. ही साखळी ज्यावेळेला तुमची मॅनेज होईल ना, ह्यातला एक जरी घटक कमी झाला तरी तुम्हाला शेतीमध्ये उत्पादनामध्ये फरक दिसेल. नेक्स्ट. आता जर मी तुम्हाला सांगितलं की हे बघा यामध्ये एक जरी घटक परिणाम कमी झाला तर आपल्याला शेतीला हवा असलेला परिणाम मिळत नाही. आता हे नसल्यामुळं नैसर्गिक व्यवस्थेवर एक जरी घटक कमी झाल्यावर नैसर्गिक व्यवस्थेवर काय परिणाम होतो? तर हे घटक नसल्यामुळं सगळ्यात महत्वाचं जीवाणू जमिनीमध्ये असणं गरजेचं आहे. देशी गाय का पाहिजे? तर देशी गायच्या शेणामध्ये जीवाणू आहेत. आणि या जीवाणूंपासून आपण जीवामृत तयार करतो. सॉरी. तर 99% शेतकऱ्यांना जीवामृत तयार करण्यासाठी खूप अडचण येते. कारण त्यांची शेती खूप मोठ्या प्रमाणात असते. शेण गोमूत्राची उपलब्धता नसते. काही जणांकडे देशी गाय सुद्धा नाही आहे. त्यामुळे त्या गोष्टी, परत ते सगळ्या गोष्टी गोळा करून त्या तयार करणं मोठ्या प्रमाणात असल्यावर ते मॅनेज करणं खूप अवघड जातं. मग हे या गोष्टी बरेच कालावधीपासून झालेल्या आहेत आणि मग या गोष्टींचा वापर ज्यावेळेला कमी झाला त्यावेळेला तुमच्या जमिनीमध्ये जो साठा होता तो या पिकांनी स्वतःसाठी वापरून घेतला. आणि मग आता फक्त जमिनीमध्ये जे शिल्लक राहिलेलं आहे ते मातीचे कण शिल्लक राहिलेले आहेत ज्यामध्ये जिवंतपणा नाहीये. आणि मग हा जिवंतपणा नसल्यामुळं तुम्हाला हे पुढे जे प्रॉब्लेम दिसत आहेत ते दिसायला चालू झालेले आहेत. सगळ्यात पहिला प्रॉब्लेम आहे की जमिनीमध्ये पाणी मुरण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. गांडुळांची संख्या पूर्ण कमी झालेली आहे. जमीन घट्ट झालेली आहे. कोणतेही पीक लावलं असता मुळी लवकर वाढत नाही. पोषण कमी होतंय. रोगांना बळी लवकर पडतंय. अशा गोष्टी दिसायला चालू झालेल्या आहेत. तर या सगळ्यांमधला मधला दुवा जो आहे तो महत्वाचा आहे जीवाणू. नेक्स्ट. या सगळ्यांवर जो मधला दुवा आहे ना या निसर्गाच्या व्यवस्थेमध्ये एक घटक महत्वाचा जो आहे तो सर्वांना जोडण्याचं काम करतो म्हणजे जीवाणू. आता तुम्ही म्हणाल की जीवाणूच कसं काय? तर मी तुम्हाला एक प्रयोग सांगतो. तुम्हाला जर हा प्रयोग जर समजला, आवाज येतोय का क्लिअर? येस सर, येस. ओके. एक छोटासा प्रयोग सांगतो तुम्हाला म्हणजे तुम्हाला जीवाणूची ताकद काय आहे हे कळून जाईल. तुमच्या आजूबाजूला एखादं
केळीचं बेट असं निवडा की जिथं आतापर्यंत केमिकलचा वापर केलेला नाहीये. एक छोटासा प्रयोग आहे तो करायचा, म्हणजे तुम्हाला कळेल की जीवाणूंची ताकद काय. देशी गाईचं शेण घ्यायचं, त्यामध्ये गुळ मिक्स करायचा, थोडासा काला करायचा त्याचा, त्याच्यामध्ये थोडंसं दूध घालायचं, तूप घालायचं थोडंसं, आणि हे साधारण संध्याकाळी 6च्या आसपास ना तिथं त्या बेटामध्ये अशा ठिकाणी टाकायचे की जिथं तुम्हाला निरीक्षण करता येईल, आणि त्याच्यावर थोडासा काडी कचरा किंवा आच्छादन करून टाका. साधारण 6 तासानंतर तुम्हाला तिथं देशी गांडूळ दिसायला चालू होतील. मग आता तुम्ही म्हणाल की तिथं तर देशी गांडूळ नव्हतं, ते कसं काय आलं? तर हे जीवाणूंची ताकद आहे. देशी गायच्या शेणामध्ये जे जीवाणू आहेत ना, ते देशी गायच्या जीवाणूंची ताकदच ही आहे की ज्या वेळेला हे जीवाणू तिथं दिसायला चालू झाले, त्यांचं अस्तित्व तिथं दिसायला चालू झालं, त्यावेळेला जमिनीमध्ये जे गांडूळ होती ती परत वर यायला चालू झाली. 100% तुम्हाला तिथं गांडूळ दिसायला चालू होणार. आणि मग हे जे गांडूळ आहे, हे गांडूळ तुम्हाला शेतासाठी मदत करणार आहे. खरं आता तुमचा प्रॉब्लेम जो आहे, तो तुमच्या शेताचा प्रॉब्लेम असा आहे की तुमच्या शेतामध्ये जीवाणू जर द्यायचे झाले, तर मार्केटमधून जीवाणू घ्यायचे म्हटले तर त्याचं खूप कॉस्टिंग जाईल. आणि देशी गाय घेऊन ते सगळं मॅनेज करण्यासाठी तुम्हाला बराच वेळ जाईल किंवा कॉस्ट ऑफ प्रोडक्शन वाढेल. यासाठी आम्ही तुम्हाला मदत करतोय. आता बघा, तुम्हाला कोणीही ज्याला शेणखत टाक म्हणून सांगतं किंवा रासायनिक खत टाक म्हणून सांगतं, त्याला ते सांगतात की रासायनिक खत टाकण्यापूर्वी 1-2 ट्रॉली शेणखत टाका, असं सांगितलं जातं. तुम्ही कधी त्याला प्रश्न विचारलाय की बाबा शेणखत न टाकता सुद्धा मी रासायनिक खत टाकलं तर मला रिझल्ट येईल का? तर तुम्ही हा प्रश्न विचारून पहा, तो सांगेल त्याचं कारण. मी तुम्हाला आता त्याचं कारण सांगतो की ज्यावेळेला आपण पूर्ण कुजलेलं शेणखत 2 ट्रॉली टाकतोय आणि हे रासायनिक खत टाकतोय, त्यावेळेला त्या कुजलेल्या शेणखतामध्ये जीवाणूंचं अस्तित्व चांगलं तयार झालेलं असतं. आणि ज्यावेळेला तुम्ही हे रासायनिक खत देता, त्यावेळेला ते उपलब्ध करून द्यायचं काम ते जीवाणू करत असतात. म्हणून ते शेणखत टाकल्यानंतर रासायनिक खत टाकलं की त्याचा अपटेक चांगला होतो आणि मग रिझल्ट चांगला येतो. आपण ते अर्धवट कुजलेलं टाकलं असल्यामुळे आपल्याला तो रिझल्ट येतच नाही. म्हणून आपण म्हणतो शेणखत टाकलं तरी रिझल्ट येत नाही. म्हणून आपण पूर्ण चांगली प्रक्रिया केलेलं शेणखत देणं गरजेचं आहे आणि त्यासाठी जीवाणू महत्वाचे आहेत. नेक्स्ट, नैसर्गिक शेतीमध्ये जीवाणूंचा सहभाग फार महत्वाचा आहे. नेक्स्ट, मग आता नेमकं काय करावं आणि काय बदल केल्यास नैसर्गिक शेती कशी असेल हे आम्हाला कसं कळणार? नेक्स्ट, ही एक स्लाइड आहे. या स्लाइडमध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी कळून जातील की आपल्याला बदल करायचा ना. मग बदल करायचा असेल तर आपल्याला पहिल्यांदा जीवाणू वापरावं लागेल. जीवाणू वापरल्यानंतर मग मिश्र शेती करावी लागेल. ह्या 2 गोष्टी केल्या की तुमच्या शेतामध्ये मुबलक प्रमाणात गांडूळ यायला चालू होतील. अतिशय उत्कृष्ट प्रकारे तुम्ही काही न करता मित्रबुरशी सुद्धा तिथं दिसायला चालू होईल. पाणी नियोजन तुम्हाला व्यवस्थित ठेवायचं या सगळ्या गोष्टींमध्ये. आणि मग असं ज्या वेळेला करणार त्याला तुमची शेती अतिशय उत्कृष्ट क्वालिटीची शेती होईल, उत्पादन चांगले येईल, उत्पादन खर्च कमी होईल आणि शाश्वत शेती होईल. ज्या शेतीमार्फत तुमचं उत्पादन वाढेल, तब्येत चांगली राहील किंवा शरीर निरोगी राहील आणि तुमच्यामुळे 4 लोकांच्या मुखामध्ये चांगलं अन्न जाईल. नेक्स्ट, आता हे सर्व करताना जीवाणूंची ओळख झाली पाहिजे. कोणते जीवाणू शेतीसाठी उपयोग आहेत, त्यांचा वापर कसा करायचा, किती करायचा ते माहीत करून घ्यावं लागेल. नेक्स्ट, आणि यासाठी आपल्याला एका मार्गदर्शकाची गरज असते. आता इथं आमचं काम चालू होतं. आम्ही कृषी चिकित्सालय ही संकल्पना ॲग्री युटोपिया ब्लेसिंग्स ऑफ नेचर प्रायव्हेट लिमिटेड यांच्या अंतर्गत चालू केली. 2006 पासून आम्ही विषमुक्त शेती कशी करावी या बाबतीत वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत. त्याचबरोबर जीवाणू शेती ही संकल्पना आम्ही डोक्यात ठेवून काम करण्यास सुरुवात केली. हे प्रयोग करताना आम्ही महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या अ, भागातल्या शेत जमिनी निवडल्या, त्या शेतकऱ्यांच्या अडचणी, अनुभव यावर अभ्यास केलेला आहे. जीवाणूंचा वापर करून त्यांच्या उत्पादनात कसं वाढ करून देता येईल यावर आम्ही काम केलेलं आहे आणि प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आम्ही 2023ला कंपनीची स्थापना केली. आणि मग आम्ही शेतकऱ्यांना अशा ट्रेनिंगच्या मार्फत शेतकऱ्यांना जीवाणू कसे वापरायचे त्याची माहिती देत असतो. आमची उद्दिष्ट आहेत की क्षारपड जमीन विषमुक्त करणं, कीटकनाशक, जीवाणू खते, संजीवक हे शेतात बनवून शेतात याचा वापर कसा करून घेता येईल हे पण आम्ही ट्रेनिंग देतो. या गोष्टी आम्ही ट्रेनिंगमध्ये आपली अशी बरीच ट्रेनिंग आहेत. या ट्रेनिंगमध्ये आम्ही ह्या गोष्टी घेतो. मल्टीलेअर फार्मिंग कसं करता येईल, त्रिस्तरीय. आपण आता जी शेती करतोय ना, तुम्ही
एकाच स्तरावर शेती करताय, तुम्ही द्विस्तरीय शेती करत नाहीये. म्हणजे एक पीक तुम्ही जमिनीखाली घेतलं पाहिजे, एक पीक जमिनीच्या 5 इंचामध्ये घेतलं पाहिजे, दुसरं पीक 2-2.5 फुटावर घेतलं पाहिजे, तिसरं पीक 5 फुटावर घेतलं पाहिजे. याचं जर नियोजन केलं तर तुमच्या उत्पन्नात 100% वाढ होणार आहे. खरं ते तुम्हाला शिकवलं पाहिजे कुणीतरी, की ते कसं करता येईल. आता आपल्याला त्या गोष्टींची माहिती नाहीये. खरं आम्ही त्या गोष्टींची तुम्हाला नक्की माहिती करून देऊ. औषधी वनस्पतींची लागवड करून विक्री करायची, शेतकरी गट तयार करून शेतमालाला विक्रीला उपलब्ध व्यवस्था करून देणं, जोडधंदा काय करता येईल या बाबतीत सुद्धा आम्ही मार्गदर्शन करतो. शेतकऱ्यांचा व जमिनीचा सर्वांगीण विकास करणं, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळवून देणं हे आमचं काम आहे. नवीन नवीन तंत्राची माहिती, जसं मी आता जीवाणूंची माहिती तुम्हाला देतो, अशी माहिती ही सोप्या समजेल अशा भाषेत देणं गरजेचं आहे. आता मी जर तुम्हाला म्हटलो एखाद्या शास्त्रीय भाषेत त्या जीवाणूचं नाव घेतलं तर ते तुम्हाला समजणार नाही. आम्हाला शेतकरी आर्थिकदृष्ट्या प्रबळ बनवायचा आहे. विषमुक्त शेती प्रत्येक शेतकऱ्याने केली पाहिजे. आणि जीवाणूंपासून शेती ही संकल्पना आम्हाला महाराष्ट्रभर पोहोचवायची आहे. सुरुवातीला महाराष्ट्र, मग पूर्ण देशामध्ये वळवायचं. नेक्स्ट. आता आम्ही आपल्याला कशी मदत करू शकतो, तर आम्ही या सगळ्या गोष्टींवर एक उपाय केलेला आहे. आता मी जर तुम्हाला जीवामृत सांगितलं की जीवामृतामध्ये सगळे जीवाणू आहेत, ते बनवायचं कसं, 200 लिटर पाणी घ्यायचं, त्यानंतर 20 किलो शेण, त्यानंतर 2 किलो बेसन, 2 किलो गूळ, हे सगळं एकत्र करायचं. बांधावरची मूठभर माती घ्यायची, हे 4 दिवस आंबवायचं, 5व्या दिवशी ते तयार झालं. त्याच्यामध्ये जो शेणाचा साकार राहतो तो गाळून घेऊन परत तुम्हाला जमिनीमध्ये द्यायचा आहे. त्याच्यामध्ये खूप त्रास आहे. आणि मग या त्रासाला वैतागून शेतकरी नैसर्गिक शेतीकडे वळत नाहीत. यासाठी आम्ही काय केलं, तर आम्ही हे एक प्रोडक्ट आणलं, की जे प्रोडक्ट ह्या सगळ्या जीवाणूंचा अस्तित्व आम्ही या प्रोडक्ट मध्ये आणलेलं आहे. 8 8 प्लस जीवाणू आमचे या प्रोडक्ट मध्ये आहेत. आता हे प्रोडक्ट मध्ये असलेले जीवाणू नेमकं काम कसं करतात, तर यामध्ये आम्ही नत्र, स्फुरद, पालाश उपलब्ध करून देणारे जीवाणू दिलेले आहेत. काही बुरशीनाशक जीवाणू दिलेले आहेत, त्यांचं नाव आहे सुडोमोनास फ्लोरोसन्स, हा बुरशी नष्ट करणारा जीवाणू आहे. काही जीवाणू आम्ही असे दिलेले आहेत की जे प्राथमिक वाढीसाठी अन्न घटक उपलब्ध करून देण्यासाठी मदत करतात, सूक्ष्म अन्नद्रव्य उपलब्ध करून देण्यासाठी मदत करतात. जसं की झिंक सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया आहे. त्यानंतर काही जीवाणू आम्ही असे घेतलेले आहेत की ते जमिनीमधला काडी कचरा कुजवण्यासाठी मदत करतात, डिकम्पोस्टिंग बॅक्टेरिया आहेत. त्यात सुद्धा आम्ही बरेच प्रकार घेतलेले आहेत, की झायलॉन डिकम्पोस्टिंग म्हणजे कठीण कवच आणि मऊ कवच सुद्धा नष्ट डिकम्पोज करणारे 2 प्रकार घेतलेले आहेत. म्हणजे तुमच्या शेतातला काडी कचरा पूर्ण नष्ट होऊन तो परत जीवाणूच्या वापरासाठी यावा, यासाठी हे जीवाणू हे आम्ही कॉम्बिनेशन बनवलेलं आहे. यामध्ये आम्ही एक असा बॅक्टेरिया घेतलेला आहे की तो हवेतलं कार्बन जमिनीमध्ये स्थिर करतो. एक जीवाणू सायनो म्हणून नाव आहे त्या जीवाणूचं. एक जीवाणू असा घेतलेला आहे की फोटोसिंथेसिस प्रकाश संश्लेषणाला मदत करतो. असे 8 प्रकारचे जीवाणू आहेत. आणि हे उजव्या साईडला त्याचं जर तुम्ही पाहिलात तर त्याचा आम्ही तयार करायची कृती, ते तयार केल्यानंतर कसं तयार होतं, त्याचा वापर कसा करायचा याची पण माहिती दिलेली आहे. नेक्स्ट. आपण याचे जे प्रश्न उत्तर आहेत ते 1 मिनिट सर, मागची स्लाइड घ्या. काही गोष्टींची क्लॅरिटी इथंच करून घेऊ. आता हे जीवाणू द्यायचे किती ही सगळ्यांची शंका असणार आहे. तर मी तुम्हाला सांगतो की जसं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की तुमच्या जमिनीमध्ये जीवाणूंचा जो साठा आहे तो पूर्णपणे मृत झालेला आहे किंवा कमी झालेला आहे. आता हा आपल्याला वाढवायचा आहे, कारण इतके वर्षाचा जो गॅप आहे तो आपल्याला भरून काढायचा आहे. तर सुरुवातीच्या कालावधीमध्ये आपल्याला याचं प्रमाण थोडंसं वाढवावं लागेल. नंतर मग तुम्ही महिन्याला 200 लिटर जरी हे दिलं तरी पुरेसं आहे. खरं सुरुवातीच्या कालावधीमध्ये महिन्याला तुम्हाला 1000 लिटर द्यावं लागेल, कारण तो इतके वर्षाचा जो गॅप आहे तो भरून काढायचा आहे. जसं आयसीयू मधला पेशंट दर 2 तासाला कोणतरी चेक करत असतं, त्याला गोळ्या कुठल्या द्यायच्यात, इंजेक्शन कुठले द्यायचे आहेत, IV कुठले द्यायचे आहेत, हे तसंच आहे. तुमची जमीन आता सलाईनवर आहे. एकदा त्याचं 1000 लिटर, 2000 लिटर, 3000 लिटर, आता हे कुणाच्या शेतात किती लागेल हे तुमच्या जमिनीवर अवलंबून आहे. तुम्ही जर काडी कचरा जाळत नसाल, जमिनीत गाडत असाल, तर त्याच्या शेतामध्ये 2000 लिटर दिल्यानंतर पूर्णच काम होऊन जाईल. मग त्यानं महिन्याला फक्त 200 लिटर द्यायचं आहे. तर ज्यांच्या शेतामध्ये हा, अजून एकाने प्रश्न विचारला की हे शेणखतात टाकलं तर चालतं का? हो, 100% चालतं. हे जर तुम्ही शेणखतावर टाकलं, आता मी बरं झालं, चांगला प्रश्न विचारला. शेणखतावर जर हे टाकलं तर ते शेणखत पूर्णपणे कुजण्याला मदत होते
आणि त्याचा फायदा असा होतो की तुम्हाला पूर्ण कुजलेलं शेणखत मिळाल्यामुळे तुम्हाला पुढे जो अडचण येणार आहे ती तुमची प्रॉब्लेम इथंच सॉल्व्ह केला जातो, कारण यात सुडोमोनास पण आहे. जे फ्युजेरियम वगैरे बुरशी आहे त्याच्यावर हा सुडोमोनास खूप चांगलं काम करणार आहे. आणि मी तुम्हाला एवढी खात्री देतो की याचा जो जीवाणू काउंट आहे तो तुमच्या शेतामध्ये खूप चांगल्या प्रकारे येतो. आम्ही ह्या सगळ्या टेस्ट घेतलेल्या आहेत. अ, तुमच्या शेतामध्ये किती काउंट येईल याचं मी तुम्हाला आता आयडिया देऊ शकतो की 2 × 10 × 9 हा त्याचा एक बेस काउंट 100% तुमच्या शेतामध्ये पाणी कसंही असू दे. अ, गूळ तुम्ही कुठलाही वापरला असला तरी चालेल, हा उन्हात तयार करायला ठेवला तरी चालू शकतो. जे बेसिक बेसिक प्रश्न आहेत ते मी आत्ताच क्लिअर करतो म्हणजे आपल्याला सगळ्या गोष्टींची क्लॅरिटी होईल. हे बघा, एक प्रश्न असा आला की जीवाणू उन्हाळ्यामध्ये किती दिवस टिकतात. तर हे एकदा तुमच्या शेतामध्ये जर तुम्ही टाकीमध्ये याची तयार करायची प्रोसिजर थोडक्यात सांगतो की हे 100 ग्रॅमचं पाकिट 200 लिटर टाकीमध्ये टाकायचं आहे. 2 किलो गूळ 2 लिटर ताक टाकायचं आहे. 8 दिवस आंबवायचं आहे आणि 8व्या दिवशी हे तयार होतं. पहिलं की वास येतो त्याला, साधारण सडलेल्या नारळाच्या पाण्यासारखा वास येतो, दिसतं पण ते तसंच. साधारण वरती थोडीशी मलई असल्यासारखी साय येते. हे लक्षण त्याचं झालं की मग हे जमिनीत देण्यासाठी तयार झाले समजायचं. कधी कधी काही ठिकाणी 2-4 दिवस वेळ लागू शकतो. उन्हाळ्यात प्रॉब्लेम असू शकतो, पाण्याचा प्रॉब्लेम, पीएच वाढला असेल वेळ लागतो. तर तयार होतं हे निश्चित आहे. आता आहे ते साधारण एकरी मी सांगितल्याप्रमाणे की हे जमिनीत दिल्यानंतर अतिशय उत्कृष्ट रिझल्ट येतो. ते आता बघा रिझल्ट सुद्धा काही शेतकरी शेअर करत आहेत, धन्यवाद या शेतकऱ्यांना. तर हे ज्या वेळेला जमिनीत देतात त्यावेळेला तुम्हाला पुढची स्टेज काय करायची आहे की तुमच्या जमिनीमध्ये काडी कचरा सुद्धा मुबलक प्रमाणात द्यायला चालू करायचा आहे. आता मगाशी मी सांगितल्याप्रमाणे जो तणा चालू होतं. बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये हा प्रॉब्लेम असतो की आमच्या शेतामध्ये तण खूप होतंय. तर मी त्यांना सांगू इच्छितो की तण जे तुमच्या शेतात येतंय ते तण तुमच्या, तुम्हाला आता हे ऐकून थोडस वेगळं वाटेल, खरं मी त्याचा एक तुम्हाला प्रयोग सांगतो मग तुम्हाला त्याची खात्री होईल. आतापर्यंत मी हा प्रयोग जवळपास 1000-2000 शेतकऱ्यांना सांगितलेला आहे. आता हा प्रयोग फुकट असल्यामुळे आणि सोपा असल्यामुळे बरेच शेतकऱ्यांनी हा प्रयोग करून मला त्याचे रिझल्ट सांगितलेले नाहीत. खरं हा प्रयोग मी स्वतः केलेला आहे त्यामुळे मी तुम्हाला खात्रीनं सांगू शकतो. तुमच्या शेतामध्ये येणाऱ्या 5 प्रकारच्या तणाला, ज्याच्यावर तणनाशक मारलेलं नाही असं तण घ्या, नाहीतर तुम्ही मला पकडून आत टाकाल. असं तण घ्या की जे तणनाशक वापरलेलं नाही असं तण, 5 वेगवेगळ्या प्रकारचं तण घ्यायचं आहे. आणि साधारण 2 किलो पर्यंत तण घ्या. एकाच पंपाचं औषध बनवायचं आहे. 5 किलो पर्यंत तण गेला, 2 किलो पर्यंत तण घेतला, मिक्सरला बारीक करा. मिक्सरला बारीक केल्यानंतर अ, हे जे 500 मिली पर्यंत द्रावण तयार होईल, मिक्सरला पाणी घातलं तरी चालतं, किती पाणी घातलं तरी चालतं त्यात. हे 500 मिली पर्यंत द्रावण 16 लिटरच्या पंपाला घ्यायचं आहे. आणि तुमच्या चालू पिकाच्या एका बाजूवर हे जे तण तुम्ही औषध तयार केले हे एका बाजूला फवारून बघा. अतिशय उत्कृष्ट प्रकारचं टॉनिक म्हणून काम करणार ते. मग आता तुम्ही म्हणणार की टॉनिक म्हणून तिथं वरती काम केलंय, जमिनीत कसं काम करणार. तर मी तुम्हाला सांगतो की निसर्गानं ती यंत्रणा तुमच्यासाठी बनवलेली आहे. हे जे तण आहे ना ते तुमच्या शेतामध्ये ज्या अन्न घटकाची कमतरता आहे आणि तो अन्न घटक ज्या तणामध्ये आहे तेच तण तुमच्या शेतामध्ये येतंय. एकदा त्या अन्न घटकाची कमतरता पूर्ण झाली की ते तण तुमच्या शेतामध्ये येणार नाही. आता बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम असतील की आमच्या शेतात एकच तण सारखं येतंय. याचं कारण सांगतो की तुम्ही काय करत आहात, ते तण तुम्ही शेतामध्ये कट करून बांधावर टाकताय, जमिनीत गाडत नाहीये. आणि त्याची अवस्था पूर्ण होऊन देत नाही, त्याला पूर्ण पीक पूर्ण वाढीच्या अवस्थेपर्यंत जाऊ दे. त्याच्यामध्ये जो अन्न घटक जमिनीचा गरजेचा आहे तो पूर्ण तयार होऊ दे आणि मग ते जमिनीमध्ये गाडा. मी तुम्हाला सांगतो की तुमच्या शेतामध्ये अतिशय कमी प्रमाणात तण यायला चालू होईल. आता या तणाचा कनेक्शन कार्बन कार्बन तुमच्या जमिनीमध्ये जो सेंद्रिय कर्ब आहे त्याच्याशी सुद्धा आहे. ज्यावेळेला तुमच्या शेतामध्ये जमिनीचा सेंद्रिय कर्ब 1 असेल त्यावेळेला तुमच्या शेतामध्ये तण कमीत कमी 20 ते 30% असेल. आता ते 100% आहे. खरं ज्यावेळेला तुमचा सेंद्रिय कर्ब 1 असेल, आता तुमच्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब 0.3 to 0.4 आहे. कारण ज्यावेळेला तो 1 असेल
त्याला मी खात्री देतो. हवा असेल तर हे रेकॉर्डिंग करा. एवढी मी खात्री का देतोय? कारण मी अशा शेतकऱ्यांचे अनुभव घेतलेले आहेत. त्यांनी या सगळ्या गोष्टींचा वापर केल्यानंतर, हे जीवाणू वापरल्यानंतर त्यांच्या जमिनीचा कार्बन वाढायला चालू झाला. आणि जमिनीचा कार्बन वाढल्यानंतर त्यांच्या शेतात जे तण आहे ते कमी पण व्हायला चालू झालं. आणि जे तण आत्ता त्यांच्या शेतात आहे ते अगदी नुसतं 2 बोटांनी सुद्धा उचललं तर पूर्ण मुळीसकट तण हातात येतं. एवढी त्यांची जमीन चांगली झालेली आहे. तर आपण नेक्स्ट स्लाइडकडे जाऊ. हे आमचं दुसरं प्रोडक्ट आहे ट्रायकोडर्मा, ज्यामध्ये आहे ट्रायकोट्रिट नावाचं मित्र बुरशी आहे ही. याच्यावर सुद्धा आम्ही तयार करायची कृती मागे दिलेली आहे. 100 लिटर पाण्यामध्ये हे पाकिट टाकायचं आहे. 2 किलो गूळ, 2 किलो उकडलेले, पूर्ण उकडलेले बटाटे पूर्ण कुस्करून व्यवस्थित आतमध्ये टाकायचे आहेत. हे सुद्धा तयार करायला 3 महिने कालावधी आहे. 3 महिन्यामध्ये हे तुम्ही पूर्ण वापरू शकता. हे तुम्हाला दर महिन्याला 10 लिटर जमिनीत द्यायचं आहे. याचं कारण काय तर इतकी वर्ष आपल्या जमिनीमध्ये मित्रबुरशी आपण अस्तित्व संपवून टाकलंय. हे जमिनीमध्ये पहिल्यांदा त्यांची साखळी तयार होते. आणि ती साखळी तयार झाल्यावर मग ती तुम्हाला मदत करायला चालू करणार आहे. त्यानंतर ही तुम्हाला फवारणीसाठी सुद्धा वापरता येतं. हे फवारणीला वापरताना त्याच्यामध्ये मी प्रमाण दिलेलं आहे की फवारणीसाठी किती घ्यायचं आहे. आणि हे तयार झाल्यानंतर तुम्ही 3 महिन्यात कधीही वापरून संपवा. जेवढं जास्ती जमिनीत द्याल तेवढं तुमच्या जमिनीमध्ये बुरशीजन्य आजार 100% येणार नाहीत. यात आपण दोन्ही बुरशीचे हे घेतलेले आहेत, व्हेरियंट घेतलेले आहेत. ट्रायकोडर्मा हार्जेनियम, ट्रायकोडर्मा विरिडी दोन्ही आपल्या या बुरशी या पॅकेटमध्ये आहेत. त्यामुळे तुम्हाला मार्केटमध्ये दुसरं काय आणायची गरज नाही. याचा वापर तुम्ही जेवढा जास्ती प्रमाणात करायला चालू करा. आता तुम्हाला हळदीसाठी, त्यानंतर संत्र्यामध्ये फ्युजेरियम वगैरे सगळ्यासाठी याचा तुम्ही वापर करू शकता. हे मायक्रोरायझा वाढीसाठी. याचं पण तुमच्या जमिनीमध्ये जेवढं अस्तित्व जास्ती होईल तेवढं तुमच्या जमिनीला अन्न उपलब्ध करून देण्यासाठी मुळी चांगल्या प्रमाणात वाढायला चालू होणार. आणि मायक्रोरायझाचे 2 प्रकार आहेत, इंडोमायक्रोरायझा आणि एक्टोमायक्रोरायझा. तर हे दोन्ही प्रकार आपण यामध्ये घेतलेले आहेत. बनवायची कृती सेमच आहे. 100 लिटर पाणी, 1 पॅकेट, 2 किलो गूळ, 2 किलो बेसन, 5-6 दिवस आंबवत ठेवायचं आहे. आंबवल्यानंतर तयार झालं की हे पण 10-10 लिटर, हे दोन्ही 20-20 लिटर द्यायचं. आणि ते महिन्याला 1000 लिटर, असं तुम्ही 3 वेळा फक्त 3 महिने प्रयोग करून पहा. मी तुम्हाला खात्री देतो की तुम्ही ज्या बागेमध्ये किंवा ज्या शेतामध्ये याचा प्रयोग करणार आणि तुम्ही ज्या ठिकाणी हा प्रयोग करणार नाहीये, कमीत कमी 25%चा फरक दिसेल पिकामध्ये, जमिनीच्या क्वालिटीमध्ये. आणि तुम्हाला त्या शेतामध्ये जाताना सुद्धा आनंदी वाटेल, एवढी मी तुम्हाला खात्री देतो. अजून आपले बरेच प्रोडक्ट आहेत. आपल्याला वेळेची कमतरता असल्यामुळे आपण आता प्रश्नोत्तराकडे वळू. आणि सर, ओके सर, ओके. प्रश्न, काही प्रश्न ज्यांना हवेत. आपण नेहमीप्रमाणे करूया. ज्यांना प्रश्न ऍड्रेस करायचा आहे मी त्यांना हा, अनम्यूट करेल. ओके, तसं बघा, करू. हा, ते ते त्यांना प्रश्न विचारायचा आहे त्यांनी व्हिडिओ चालू करा आणि हँड रेस करा किंवा हात वर करा, म्हणजे मला त्यांना अनम्यूट करता येईल आणि प्रश्न घेता येईल त्यांचा. बरोबर ओके, प्रल्हाद बरोबर सरांचा बरोबर प्रश्न घेऊया. बरोबर. प्रल्हाद सर, तुमचा प्रश्न विचारा, माईक चालू करा. हॅलो सर. हा, बोला. हा, सर नमस्कार सर, बोला. नमस्ते सर. याचं नमस्कार, पुस्तक बोला. पुस्तक मिळेल का म्हटलं? पुस्तक तुम्हाला आता ज्यांनी इन्व्हाइट केलेलं आहे ना, त्यांच्या हॅलो. मार्फत तुम्हाला पुस्तक उपलब्ध होईल. ह्या जीवाणूंच्या वापराचं पुस्तक तुम्हाला या ज्यांनी इन्व्हाइट केलेलं त्यांच्या मार्फत तुम्हाला उपलब्ध होईल. बरं बरं, चालेल. आपण कुठून बोलताय? मी बुलढाणा जिल्ह्यातून, मलकापूर. ओके. तर तुम्हाला यांनी बोलवलं असेल, रवींद्र सरांनी बोलवलं असेल ना? नाही, दत्ता कंकाळ सरांनी. दत्ता सरांनी बोलवले. ओके, मग दत्ता सरांकडे मिळेल ना पुस्तक? बरं, ठीक आहे. हो, ते पाठवतील तुम्हाला. आणि तुम्ही वापरलेत का जीवाणू हे? हा सर, जीवाणू मी स्लरी वगैरे सोडतो. चांगले रिझल्ट आहे. ओके जीवाणू ओके, जीवाणू पण वापरले मी. धन्यवाद. ओके, हॅलो. हा, सर, धन्यवाद स्फुरद सर. अजून विरघळणारे, काही माहिती लागली तर पोटॅश. जीवाणू वापरले सर, स्फुरद विरघळणारे, पोटॅश विरघळणारे. वापरलेत ना? ओके ओके हा, ओके. ठीक आहे. यानंतर आपण प्रश्न घेऊया दत्तात्रय सरांचा. दत्तात्रय सर, माईक चालू करा. आमची केळी आहे, त्याला पोटॅशियम जास्त वापरतो आपण. काय मग म्हटला?
केळीचं पीक आहे त्यासाठी एमओपी वापरतो आम्ही. बर. हा, त्यात क्लोराईड जास्त असतं ना, पण माझं म्हणणं असं आहे की गोमूत्र आणि शेणात ते भिजत ठेवून आणि वरनं 1-2-3 दिवस भिजत ठेवून परत वरनं एनपीके बॅक्टेरिया त्यात सोडल्या आणि 8 दिवस ठेवून सोडलं तर काय चांगला परिणाम उचलेबल होतील का ते एमओपी? तर तुमचं जे काही चालू आहे ते चालू ठेवाच. हं. तुमचे जे काही प्रयोग चालू आहेत ते चालू ठेवा. 1 एकर क्षेत्रासाठी मी सांगतो या पद्धतीनं हे जीवाणू द्या. तुम्ही कुठल्या भागातून बोलताय सांगा? पंढरपूर मधून बोलतोय. हॅलो. पंढरपूर मधून बोलतोय. त्या भागातल्या शेतकऱ्यांशी कनेक्ट करून देईन ज्यांनी केळीसाठी याचा वापर केलेला आहे. करमाळा बरं बरं. पट्ट्यामध्ये ज्यांनी विक्रमी रिझल्ट घेतला, पहिल्यांदाच त्यांनी रिझल्ट घेतला आणि त्यांना खूप चांगला रिझल्ट आला. त्यांचा नंबर मी तुम्हाला शेअर करेन. तुमचा नंबर इथं मेसेजमध्ये देऊन ठेवा. पण ठीक आहे. नाव आणि पत्ता आणि कुठलं पीक आहे हे मेसेजमध्ये देऊन ठेवा. मी आपल्याला संपर्क करेन. ठीक आहे. ठीक. ओके. आपल्याला इथं जे प्रश्न आलेत त्या प्रश्नांवर सुद्धा आपण काही सर मेसेज पाहून हे करू की कुठल्या स्टेजमध्ये हे जीवाणू वापरायचे आहेत, त्याचा सिक्वेन्स सांगा म्हणून एक प्रश्न आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, आपण जसं दररोज जेवतो तसं याचा वापर करायचा. याच्यासाठी कुठलीही स्टेज महत्त्वाची नाही आहे. याचं कारण सांगतो की तुमच्या जमिनीमध्ये जे जीवाणू जाणार आहेत ते मोठ्या प्रमाणात जाणार आहेत. त्यातले काही जीवाणू या केमिकलच्या वापरामुळे किंवा अंशामुळे मरून जातील. म्हणजे आपण असं समजू की 200 लिटर आपण दिलेलं आहे, त्यातले 100 लिटरचे जीवाणू नष्ट झालेले आहेत. खरं 100 लिटर जे आता जमिनीमध्ये आहेत ते जे काम करणार आहेत ना, ते तुमची जमीन चांगलं करण्याचं काम करणार आहेत, पिकाला ताकद मिळवून द्यायचं काम करणार आहेत. आणि यामध्ये हेच कारण आहे की जास्ती प्रमाणात आपण आता समजा तुम्ही 1 लिटर आणि 2 लिटर दिले तर ते कुठंच पुरणार नाहीत, कारण ते नष्ट होऊन जाणार आहेत. यासाठी आम्ही हे प्रमाण वाढवलेलं आहे. आणि एकदा तुमची जमीन सेट झाली, आता ते तुम्हाला पायाला पण जाणवेल की तुमच्या जमिनीमध्ये जाणवताना बराच फरक दिसेल. मग तुम्ही ठरवा, आता आपल्या जमिनीमध्ये 200 लिटर द्यायची गरज नाहीये, आपण 100 लिटर देऊ शकतो, 50 लिटर देऊ शकतो. खरं जेवढं जमिनीमध्ये तुम्ही जीवाणूंनी समृद्ध कराल तेवढं तुम्हाला उत्पादन वाढतच जाईल. अजून कोणाचा प्रश्न? अरविंद अरविंद सरांचा घेऊ प्रश्न आपण. अरविंद सर. सर हॅलो, नमस्कार सर. हा, हा, नमस्कार. नमस्कार. सर मी ऊसाची शेती करतो. बर तर मी आता ट्रायकोट्रिट सोडलं तर मला बर. त्याचा रिझल्ट व्यवस्थित भेटलेला आहे, म्हणजे चांगला भेटलेला आहे. धन्यवाद, धन्यवाद सर. आणि आता माझ्याकडे सॉइल इन्सायर आहे आणि दुसरं एक बर. मायक्रो सांगितलं ना तुम्ही ते एक. हो हो तर हो मायक्रोमिल. हो. हा हा, तर मायक्रोमिल. ते कसं सोडायचे? आता ट्रायकोट्रिट तर एक मिनिट. सोडलेलं आहे, तर किती दिवसानंतर सोडायला पाहिजे? सांगतो. सर, याचा जो वापर करायचा आहे, आता तुम्ही ऊसासाठी ट्रीटमेंट, मी सरांकडे एक फाईल पाठवतो त्याची, हम्म, हम्म, की याचा वापर कसा करायचा. त्या फाईलीमध्ये बऱ्याच गोष्टी तुम्हाला क्लिअर होतील. खरं मी आता सर्वांसाठीच ही एक बेसिक 3 महिन्याची ट्रीटमेंट कशी असेल ते सांगू शकतो. की 1000 लिटर जीवाणू जमिनीमध्ये गेले पाहिजे. मिनिमम 1000 लिटर, म्हणजे हे सॉइल एनहान्सर जे आहे ते 1000 लिटर जीवाणू जमिनीत गेले पाहिजेत. असं 3 महिने करायचं आहे. त्यानंतर मायकोरायझा ट्रायकोडर्मा 10-10 लिटर महिन्याला पुरेसा आहे. जेवढं जास्ती जाईल किंवा प्रादुर्भाव तुमच्या पिकामध्ये कसा आहे त्यानुसार तुम्ही कमी जास्ती केला तरी चालेल. जास्ती गेलं म्हणून नुकसान नाहीये, खरं मग मला किमान या गोष्टी तरी केल्या पाहिजे. हा, आता ऊस पिकासाठी खास करून तुम्हाला मी सांगू इच्छितो की तुम्ही गोमूत्राचा वापर पहिल्या 3 महिन्यामध्ये प्रचंड प्रमाणात करावा लागेल. गोमूत्र उपलब्ध आहे का? भेटेल ना सर. हा, मी तुम्हाला आता कंकाळ सरांकडे एक फाईल पाठवतो. ती फाईल तुम्हाला, ऊसाची फाईल मिळून जाईल तुम्हाला. त्यामध्ये सर डोस पूर्ण दिलेला आहे. 1 एकर आमच्या पद्धतीनं करा.
मी तुम्हाला खात्री देतो की तुमच्या उत्पादनामध्ये, ऊस उत्पादनामध्ये कमीत कमी 25% वाढ होईल, उत्पादन खर्च कमी होईल आणि जमीन चांगली होईल. सर मी नाशिक मधून आहे. ओके. म्हणजे मी दत्ता सरांशी आता जवळजवळ ऑगस्ट मध्ये कनेक्ट झालेलो आहे. बर बर बर. असं आहे एक. चालेल. तुम्ही तुम्ही 100% या गोष्टीचा फायदा घेऊ शकता की आता तुम्ही जे केलेलं आहात ते योग्यच आहे. फक्त आता अजून चांगली आपल्याला उत्पादन घ्यायचं असेल तर मग याचा वापर मी सांगितल्याप्रमाणे करा. खूप चांगला रिझल्ट येईल. मी सरांना ती फाईल नवीन पाठवतो जेणेकरून तुमच्यापर्यंत ती पोहोचून जाईल. ठीक आहे. धन्यवाद सर. हा बोला. यानंतर रिअलमी C20 यांचा प्रश्न घेऊया आपण. हा सर बोला, तुम्हाला अनम्यूट केले मी. हा बोला. सर नमस्कार सर. हा हॅलो नमस्कार. बोला. सर, आवाज येतो? हा बोला. हा येतोय. सर मी सर इन्चार्ज आणि ट्रायकोटिन हे सरांच्या अंतर्गत मी वापरलेला आहे. कलिंगडसाठी उत्कृष्ट रिझल्ट मला आज दिसतोय. 50 दिवसाचा प्लॉट आहे आणि हा जो प्लॉट आहे सर्व सरांच्या अंतर्गत बर चालू आहे. एकदम ग्रीन पण आहे. काही टेन्शन बर कोणत्या गोष्टी परंतु मला हे सांगायचं आहे, मला आम्ही नाही, आमचं प्रमुख पीक आहे केळी आहे. तर केळीसाठी हे जीवाणूचं शेड्यूल बर. आम्हाला मिळालं पाहिजे. ते केव्हा वापरायचा, कसं, किती महिन्यामध्ये वापरायचं, तर सरांनी हो आम्हाला ट्रेनिंग शिकवलंय. हो त्याने मी आम्हाला शिकवले. हा, 3-3 महिन्यामध्ये वापरायला सांगितलं होतं, पण आणखी काही म्हणजे असं नोट्स असल्यानं त्या नोट्स पासून आम्हाला ते डिमांड करता येतं आणि ते आम्ही करू शकतो बा असं. केळीसाठी स्पेशल केळी. चालेल चालेल. मी हो केळीसाठी कसा डोस वापरायचा याचं मी हा. कंकाळ सरांकडे फाईल पाठवून देतो. हो. केळीचं आणि सर नियोजन मला तुम्ही एक, अतिशय उत्कृष्ट करू शकता. अजून काही प्रश्न आलेले आहेत ते आपण फक्त वाचूया आणि पटपट पटपट हे करूया कारण आपल्याकडे बराच वेळ कमी आहे. द्राक्ष आणि शेतीसाठी सातला कसा सातला दुसरी मीटिंग आहे माझी. हो द्राक्ष शेतीसाठी कसा करायचा याचं पण आपण ट्रेनिंग घेऊया. आपण हवं असेल तर अजून एक नेक्स्ट मीटिंग घेऊया ज्या मीटिंग मध्ये आपण फक्त प्रश्नोत्तर घेऊया. तर त्याचे डिटेल्स आम्ही नंतर शेअर करू. जर तुम्हाला अजून काही शंका असतील तर तुम्हाला ज्यांनी या तर मीटिंगसाठी आणखीन दोन बोलवलेलं तीन आहे. दोन तीन लोकांचे प्रश्न आहेत सर, आपण प्रश्न घेऊया. एक बबन सरांचा प्रश्न हा घेऊया. बबन सर, माईक चालू करा. हॅलो. हा सर. हा नमस्कार सर. बोला. सर माझ्याकडे 2 एकर पेरू आहे. PNR बर पेरू. माझी जी जमीन आहे ती थोडीशी काळी आहे. चिकट होते. त्या हम्म जमिनीमध्ये मुक्त चुना हा 10 ते 13% आहे. तर त्या जमिनीमध्ये पेरूची वाढ चांगली होत नाही, म्हणजे मुळी चांगली वाढत नाही आणि पीक पिवळं पडतं सारखं वारंवार. ओके. हा, त्यासाठी काय उपाय करावा लागेल? मी आता आता दत्त या सरांचा आज लेक्चर म्हणजे हे पण कोर्स पण जॉईन केलेला आहे. ओके. हा. खूप चांगला प्रश्न विचारला. आपल्याकडं संजीवनी म्हणून एक औषध आहे दत्ता सरांकडं. हम्म. संजीवनीचा वापर करायचा आहे तुम्हाला तिथं. त्यानंतर मायक्रोरायझाचा पण वापर करायचा आहे. त्यानंतर ट्रायकोडर्मा पण थोडंसं वापरा. जे मी शेड्यूल सांगितलेलं आहे जीवाणू तर मोठ्या प्रमाणात वापरायचे. आता तुमच्या इथं जमिनीचा पीएच जास्ती आहे, तो 8 चुनखडीयुक्त आहे. जमीन आहे. एकच आठ मिनिट हा. आठ 8च्या पुढे आहे. 8 आहे पीच 8. हो 8च्या पुढे आहे ना. तो 8च्या तर पुढं. आता तुम्हाला काय करावं लागेल, या जीवाणूंचा वापर तर करायचाच आहे. खरं तुमच्या जमिनीचा कार्बन कसा वाढेल म्हणजे काडी कचरा जमिनीमध्ये कसा. आता ते तुम्ही जे पेरूला आळं केलेलं आहे, बेडवर लावलंय. बेडवर लावलंय का. ओके. हम्म. त्या बेडवर भरपूर आच्छादन निर्माण करायचं आहे. काडी कचरा ओके. करा, गवत करा, गव्हाची तूस करा. हम्म. जेवढी तुम्ही व्हरायटी तिथं द्याल तेवढं तुमच्या जमिनीचा पीएच कमी येत जाणार आणि हे हा, जीवाणूंचं प्रमाण थोडंसं तुम्हाला वाढवावं लागेल. ओके. सर मग तुम्ही ह्यामध्ये हा बोला बोला. तुम्ही जे तणाविषयी बोलले तर आमच्याकडे जे चांदवेल नावाचा जो तणनाशक आहे म्हणजे तण आहे, हम्म, ते परमनंट तण आहे हम्म. चांदवेलाचं, ते जात नाही. त्यासाठी तणनाशक मारावं लागतं. मग त्यासाठी काही उपाय करता येईल का आपल्याला? मी मगाशी सांगितलेला उपाय एकदा करून बघा. ते चांदवेलाचा रस काढा हा, आणि तो पिकावर फवारून बघा. वरती पिकावर का जमिनीवर? पिकावर फवारायचा. मी मगाशी सांगितलं पिकावर फवारायचा आहे. ते तर हो साईन. तणनाशकाचा जर एका झाडावर फवारून बघा काय फरक पडतोय. मी तुम्हाला एवढी खात्री देतो की तुम्ही त्यानंतर तणनाशक वापर करणार नाही. एवढा त्याचा रिझल्ट छान आहे. ओके चालेल. तुमच्या शेतात जी तण आहेत ना
ती तुमच्या पिकाची वाढ करण्यासाठी झालेली आहेत. मगाशी एकाचा प्रश्न होता की जमिनीचा पीएच जास्ती आहे त्याच्यासाठी काय करता येईल, तर त्याच्यासाठी सुद्धा हेच सोल्युशन आहे. आपल्या जीवाणूंमध्ये अझोटोबॅक्टर जीवाणू आहे जो पीएच कमी करायला मदत करतो. 100% मी सांगतो की तुम्ही जीवाणूंचा वापर जर मोठ्या प्रमाणात केला तर पीएच 100% खाली होतो, बॅलन्स होतो जमिनीचा पीएच. आणि हा प्रयोग मी कारखान्याची ऊस कारखान्याच्या स्प्लेंट वॉशच्या ह्याच्यावर केलेला आहे. स्प्लेंट वॉश नावाचा एक भयानक विग सीओडी रेशो आणि बीओडी रेशो हाय असलेला प्रोडक्ट आहे, जो कारखाना कोणाला उपलब्ध करून देत नाही. त्या ठिकाणी सुद्धा आम्ही हा प्रयोग करून बघितलेला आहे. त्याचा सुद्धा पीएच आम्ही खाली आणलेला आहे. तुमची जमीन पीएच बॅलन्स होणार 100%. तुम्ही जीवाणूंचा वापर फक्त चालू करा. हा सर. यानंतर प्रश्न घेऊया पुरुषोत्तम ठेंग सरांचा. पुरुषोत्तम सर, माईक चालू करा. नमस्कार सर, मी एक आपल्याकडून सॉईल ऍडव्हान्सरचे 2 पॅकेट घेतले होते, त्याचा अनुभव सांगतो. मित्राला बरं, मी बोला की. बटाटा लावलेला होता अर्धा एकरात, तर त्याला निव्वळ बरं. नफा म्हणजे 90,000 झालेला आहे सर. 7 क्विंटल वा वा बटाटा वा. झाला आणि सगळाही वा बटाटा वा. गावातच गेला. वा वा, सोनेवाडीचा क्या मित्र बात आहे, आहे. चिखली तालुका, बरं. सतीश वा ग्राउंड आहे. वा. खुश आहे सर तो एकदम. बटाट्याचे खूप खूप फोटोही सुंदर. टाकू शकतो मी, म्हणजे त्याच्यावर करपा बिरपा आला नाही. आणि तुम्ही सांगितलेलं 82 वगैरे ते समजा, त्याच्यामुळे त्याचा एकदम बटाटा एकदम चांगला होता. आणि खूप परत आता सुंदर सर, खूप आपल्या मस्त. शेतात आपल्या शेतात नागाटी झाली सर. डॉलर हरभरा काढला मी, तर एकही बर. ढेकूळ उठलेलं नाही. वा हा, वा माल वा. चला, थोडा आपलं कमी चॅलेंज झाला चॅलेंज समजा. पूर्ण झालेलं आहे. मी मीटिंग मध्ये चॅलेंज करतो की जर जीवाणू कल्चर आणि अॅग्री 82 जर तुम्ही वापरलं तर तुमच्या शेतामध्ये ढेकूळ उठणार नाही. हे चॅलेंज आणि पूर्ण सर झालेलं मी आहे पुरुषोत्तम सरांच्या नवीन माध्यमातून. टाइम कमी आहे. मी नवीन काय केलं होतं सर, ठिबक आपलं चार्जिंगचा पंप असतो आणि ठिबकची नळी बर. स्प्रिंकलरला लावून आहे ना, तर आपलं ओके. 150 अॅग्री 82 डॉलरच्या मध्ये स्प्रिंकलरवर मारून द्यायचो. राईट बर. चार्जिंगचा राईट. पंप लावून मारतो. आणि त्यात एकदा ट्रायकोड्रामा कमी खर्चात सर हा. मला 2.5 एकरात म्हणजे 10.5 क्विंटल झाला माळ रानावर. बर. येस येस. डॉलर. गेल्या वर्षी किती झालेला? नाही, गेल्या वर्षी लावला नव्हता डॉलर. आमच्याकडे रोयाचा ओके. त्रास येतं, त्यामुळे मी डॉलर लावला नव्हता. बर. यावर्षी ह्या राखण वर्षी वगैरे. रोयाचा काय त्रास? हा, रोयाचा त्रास तर सरांनी एक मीटिंग मध्ये प्रश्न टाकला होता, त्यांचीच म्हणजे लेंड्या हे केल्या मी, भिजवल्या 82 मध्ये भिजू घातल्या आणि त्या मारल्या. खाल्लं बर. गेलं काहीच नाही, त्यांनी ते फिरत गेले त्याच्यातून. तर 82 मुळे ते मस्त बरेच मस्त. दिवस वास राहायचा. म्हणजे कमी खर्चात शेती झाली सर माझी. आणि आता मी खूप सुंदर. काय असं सांगतोय करतो, तर आताही सध्या डॉलरच्या सुडीजवळच आहे मी, आणि बैल चालू आलो. ही डॉलरची सुडी आता आज माझ्या शेतात जमा केला. मस्त मस्त. याला संध्याकाळ झाली. खूप सुंदर वाटलं सर अनुभव. सरांची आता म्हटलं ते 7ला मीटिंग असते म्हणून मी लिंक पाहिली, नाही तर मी ते डॉलरच जमा करत होतो त्या काम. बैल सोडलेले आता हो, पुढची मीटिंग शेतातच. आहे. आणि तुमच्याशी एकदा ऑगस्ट मध्ये धन्यवाद सर. बोललो होतो सर मी. चला, खूप सुंदर यानंतर वाटलं सर. आपण एक शेवटचा प्रश्न घेऊया, चालेल कारण आता सर. टाइम संपत आलेला आहे. आपल्याकडे फक्त 5 मिनिटं बाकी आहेत. हा, बोला सर. हा बोला. सर माझ्याकडे लिंबूची बाग आहे. बर. टाइम टाइम कमी असल्यामुळे मी काही नाव सांगत नाही. बोला. लिंबूची बाग आहे सर. लिंबूला फुलं खूप लागतात पण एकही फुल टिकत नाही. उपाययोजना. उपाययोजना सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला कुठून बोलताय? बीड 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 मध्ये बीड. सगळे योजना. सर यांना संजीवनीचं हे उपलब्ध करून द्या. संजीवनीमध्ये सगळे अन्न घटक आहेत. सूक्ष्म कमी पडते. हा. ठीक आहे, ठीक आहे. सर, तुम्ही जॉईन आहेत का आपल्या ग्रुपला? हो, आहे ना सर मी जॉईन. त्यांना मला सर मी कॉन्टॅक्ट करा तुम्हाला मग. उपाय हो मी मी पाठवतो तुम्हाला उपाय त्यांच्यासाठी. कमीत कमी 2 ते 3 सालापासून ही म्हणजे ही समस्या उद्भवते. 2-3 सालापासून. तर 100% आजपासून नाही, कंट्रोल होईल. धुके काळजी ने करू. जम 100%. हो हा, हो हो, शंभर जमिनीत टक्के रासायनिक कंट्रोल. भौतिक बदल. बर. हा, ठीक आहे. धन्यवाद सर. याच्यावर उपाय तुम्हाला जीवाणू तर ओके, वापर थँक्यू. करावाच लागेल. ट्रायकोडर्मा आणि मायकोरायझा 10-10 लिटर जमिनीत सोडायचा आहे. जीवाणू वापर करायचा आहे. आणि संजीवनी नावाचे एक औषध आहे, हा ते पण जमिनीत द्या. हा हा, ठीक आहे. धन्यवाद सर. त्याची फवारणी घ्यायची आहे आणि बाकी सगळं जमिनीत द्यायचं आहे.
ओके, दोन्ही पण का? हो हो हो, 100% तुम्हाला याचा फरक मिळेल आणि 5-6 दिवसातच फरक कळून जाईल. हा ठीक आहे सर. एकही फुल टिकलं नाही, 5 सालापासून फुलं लागतात, गळून पडतात, माल चिटकत नाही. सरांकडे मिळून जाईल तुम्हाला, काय अडचण नाही. काही प्रश्न असतील, तुमचे प्रश्न घेऊ शकलो नाही कारण माझी मीटिंग 7ला आहे, आता फक्त 8 मिनिटं बाकी आहेत. त्यामुळं सरांचा टाइम मिळाला मग मी लगेच मीटिंगचं आयोजन केलेलं आहे. आपण सरांचा वेळोवेळी वेळ घेऊया आणि सरांचं आणखीन आपल्याला काय मार्गदर्शन मिळेल त्याबद्दल प्रयत्न करूया. सर्व आपण सोबत आहोत, आपल्या ग्रुपमध्ये तुम्ही ऍड आहात. आपण सर्व मिळून शेतीचा खर्च कमी करू आणि आपलं उत्पादन वाढवू. सो थँक्यू, विश यू वेल. थँक्यू सर.